की ज्यावेळेस ज्या परिस्थितीमध्ये त्याला मृत्यूदंड दिलेला आहे, तो हं. पूर्ण सिनेरिओ तो अमावास्या आणि पौर्णिमेला तिथे जनरेट व्हायला लागला आणि असा तो व्याप त्या आत्म्याच्या प्रभावाने तिथे आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये सुरू झाला आणि लोकांना तो दिसायला लागला. तिथून तो मुलगा अंधारातनं असा बाहेर निघाला, पूर्ण काळोख, त्याचं शरीर पांढऱ्या रंगाचं चमकतंय, शुभ्र वर्ण त्याचा. माझ्या मित्रांनी तिथे फ्लॅट घेतला होता. त्याच्या स्वप्नात तो दृष्टांत द्यायचा रात्री आणि या 4 दिवसामध्ये तिथून रक्ताचा स्राव येतो. 1,00,000 सैन्य कुठे गेलं ते आजही कोणाला माहिती हां. नाही. इव्हन त्यांचे तांत्रिक स्वरूपाचा जो शिव असतो, म्हणजे त्याचे केनाईन दातं, हं. व्हॅम्पायर सारखे दातं आहे, चेहरा पूर्ण विद्रूप आहे. त्यांनी ते तुकडा एक बाजूला काढला, बघतो तर काय खालून जमिनीतनं एक एवढं मोठं मूळ वरच्या बाजूला आलेलं होतं, पिंपळाच्या बापरे! झाडाचं. नमस्कार संकेत. हॅलो काजवा नमस्कार. परिवार. मी मनोज ठाकूर. मी राहायला नाशिकमध्ये आहे हं. आणि मागे एक आपली स्टोरी मी तुम्हाला सांगितली होती. तुम्हाला हां, जे आपल्या सेशनमध्ये. सेशनमध्ये 2 मागच्या सेशनमध्ये बहुतेक हो. आपला भैरव या विषयावर झाला होता सेशन हं. आणि त्यावेळेस मी Google फॉर्म भरला त्या सेशनमध्ये आणि काल आपलं ज्याप्रमाणे बोलणं झालं त्याप्रमाणे आज आपण या पॉडकास्टमध्ये अनुभव सांगण्यासाठी आपण दोघं बसलोय. हो. हो. मी राहायला नाशिकमध्ये ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो पंचवटी भागामध्ये, हं. तिथून एक 5 किलोमीटर माझं घर आहे. हा जो अनुभव आहे तो आमच्या जुन्या घराचा आहे. हं. त्याला रामवाडी म्हणून एक परिसर आहे. परिसराला नाव याच्यामुळे दिलं, की तिथून एकेकाळी राम मंदिराचं दर्शन व्हायचं. जे काळाराम मंदिर अच्छा. नाशिकचं ऐतिहासिक मंदिर आहे. हो. तर ही घटना आहे साधारण 1980-85 च्या टाईम पिरियडमध्ये. हं. त्यावेळेस एवढी जास्त वस्ती नव्हती आणि शहरीकरण त्यावेळेस झालेलं नव्हतं नाशिकचं. हं. आणि जी गोदावरी नदी वाहते, ती आमच्या घरासमोरूनच त्यावेळेस वाहते. अजूनही ती तिथे वाहतेच आणि ओके. पुढे गेलं का आपला तो सर्व पंचवटीचा परिसर येतो, जिथे तो कुंभमेळा वगैरे आपला भरतो. हं. तर ही घटना आहे 1985 च्या दरम्यानची. माझ्या हं. आईचं नवीन लग्न झालं होतं आणि हं. त्यावेळेस राहायला आले होते. आता आमचं जे घर होतं, तिथे एक छोटेखानी एक वाडा होता आणि हं. तिथे आमचे सर्व काका वगैरे आम्ही जॉइंट फॅमिली त्यावेळेस तिथे होती हं. आणि आजूबाजूला मोजके असे काही घरं होते आणि भरमसाठ अशी तिथे शेती होती हं. आणि तो परिसर आज जर जे नाशिकमध्ये राहत असतील, त्यांना माहिती असेल की बायजाबाईची छावणी आणि रामोडी परिसर. एक नदी जिथे जाते आणि हं. नदी या बाजूला, त्या बाजूला अशोक स्तंभाचा परिसर आहे. तिकडे खूप हं. जास्त शहरीकरण आहे. पण हा हा जो भाग आहे नदीला लागून, इथे हं. जुन्या कालावधीमध्ये सर्व अशा शेती होत्या हं. आणि गंमत अशी झाली, की माझी आई झोपलेली होती रात्री. ही हं. घटना आहे धुलिवंदनच्या दिवशीची. म्हणजे ओके. पण होळी झाल्यानंतर दुसरा दिवस जो असतो फाल्गुन हं. महिन्याचा, हं. धुलिवंदनला. तर धुलिवंदनची नाशिकची एक परंपरा अशी, की नाशिकमध्ये धुलिवंदनच्या दिवशी अ, वीर काढले जातात. वीर म्हणजे असं असतं इन शॉर्ट आपल्या घरामध्ये जे देवतांचे टाक असतात बघा. हो. स्वामिनी, खंडेराव वगैरे तसे हो. पितरांचा टाक असतो आणि हं. नाशिकमध्ये परंपरा अशी, की जो व्यक्ती आपल्या घरातला कुवारा वारलेला आहे, हां. तर त्याचा पितृचाच एक टाक असतो, पण तो पुरुष देवाचा असतो. तर हं. तो एक टाक तिथे घरामध्ये आपण स्थापन करतो आणि धुलिवंदनच्या दिवशी आपल्या घरातनं त्याला वाजत-गाजत त्या तीर्थक्षेत्रावरती रामकुंडाच्या इथे नेऊन त्याला स्नान वगैरे करून पुन्हा वाजत-गाजत घरी आणतात. तळी आरती करून त्याला पुन्हा नैवेद्य वगैरे करून देवघरात ठेवतात. अशी ही वीरांची परंपरा आहे नाशिकमध्ये. ओके. तर हा त्याच रात्रीचा विषय धुलिवंदनच्या दिवशी हं. रात्रीचा. साधारण रात्री 12:00-12:30 वाजता माझी आई झोपलेली असताना 1:30-2 वाजता तिला जाग आली. हं. जाग आल्यानंतर त्यावेळेस कसं असायचं संकेत, की वॉशरूम बाहेर असायचं हं. आणि त्यावेळेस वॉशरूम बाहेर असल्यामुळे पूर्ण आजूबाजूला तिथे शेती होती आणि हं. वॉशरूम बाहेर होता. माझी आई गेली तिथे. तिचा सर्व विधी तिने आटोपला आणि माघारी येत होती घराकडे. तर तिला आहे ना, लांबून एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला ओके. आणि तिने मागे बघितलं, ती इतक्या रात्री 1:30-2 वाजले, कोण रडत असेल म्हणून. तर हं. त्यावेळेस अंधार होता, स्ट्रीट लाईट वगैरे त्यावेळेस काही विषयच नव्हता. कच्चा रस्ता असा जात होता आमच्या घरासमोरून हं. आणि साधारण तिथून एक 300-400 मीटर्सवर एक लहान बाळाच्या रडण्याचा तिला अंधारातनं आवाज येत होता. तिने त्या हं. दिशेने बघितलं आणि त्या आवाजासोबत आहे ना शहनाई, नगाडा, ढोल असा तिला आवाज येत होता. रात्री 2 वाजता अशा आवाजाचं खरं तर काहीच हे नसतं. तर बरोबर. तिने तिथे बघितलं आणि बघितल्यानंतर तिला दिसलं असं की 5 ते 6 वर्षाचा एक लहान मुलगा होता. हं. की तो रडत
कंटिन्युअसली रडत त्याचे डोळे पूर्ण लाल झालेले रडून त्याच्या हं, डोळ्यातनं ती धारा येत आहे. तिने ते बघितलं. त्याच्या त्याचं पूर्ण शरीर हे पांढरं शुभ्र होतं. पूर्ण ओ गोरा रंग. सहसा हं, हं, शुभ्र रंग आपल्याकडे नसतो कधी आणि त्याच्या शरीराची अशी चमक होती, की त्याची जी आभामंडल असतो ऑरा, तो हं. त्याचा दिसत होता. जसा काजव्याला एक छोटासा प्रकाशाचा एक वलय असतं ना, हो, हो. वलय त्याच्या शरीरावर होतं. माझ्या आईने त्याचं पूर्ण निरीक्षण केलं. तो 5 ते 6 वर्षाचा एक मुलगा होता. अखंड तो रडत होता आणि पळत एकदम लहान मुलासारखा तो पळत एका दिशेला चालला होता. त्याच्या कमरेला चांदीचा करदोटा होता हं, आणि असं ते चाललं होतं आणि त्याच्यासोबत ढोल आणि शनईचा आवाज येत होता त्याच्या मागे-पुढे, पण दिसत काहीच नव्हतं. फक्त हं, तो मुलगा दिसत होता माझ्या आईला. माझ्या आईने तो सिनेरिओ बघितला. तो त्या वाड्याच्या दिशेतनं निघाला आणि असा पळत तो ते एका शेताच्या भागामध्ये तो गेला. हं, हा सिनेरिओ 7 ते 8 मिनिटाचा माझी आई त्या ठिकाणी रात्री 1:30-2 वाजता उभी राहून बघत होती. आजूबाजूला सर्वीकडे जंगल आणि शेतीचा परिसर. हं, सिनेरिओ बघितल्यानंतर माझी आई कोणाला काहीच न बोलता झोपून गेली. हं, दुसऱ्या दिवशी तिला खूप भरमसाठ ताप भरला. ताप भरल्यानंतर माझी जी आजी होती, म्हणजे माझ्या आईची सासू, हं. तिने रात्री घडलेला सर्व प्रसंग तिला सांगितला. आणि सांगितल्यानंतर ते दोघीच अशा वेळेस आपण काय करतो ब्राह्मणाकडे किंवा कोणी ज्योतिष वगैरे असेल, हो. यांच्याकडे आपण बघायला जातो. हं, तो प्रसंग झाल्यानंतर पुढे 2 दिवस माझी आई पूर्णपणे तापात होती आणि कोणाच्याही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. माझ्या आजीने तिला विचारल्यानंतर तिने एक थोडक्यात तो असा-असा प्रसंग सांगितला. माझी आजी सुद्धा घाबरली हं, आणि ते आमच्या वस्तीच्या बाजूला एक ब्राह्मण होते. त्यांच्याकडे बघायला गेले, की नेमकी हा काय प्रकार होता. हं. त्यांनी त्यावेळेस बघितलं आणि सांगितलं, की तो वीर बाबा होता. आता वीर ओके. बाबा म्हणजे काय? तर त्याची बॅक स्टोरी आहे 19व्या शतकातली. म्हणजे हं. ती पर्सनॅलिटी कोण होती हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. हो. त्या नाशिकमध्ये पंचवटी परिसरामध्ये एक भाग आहे बायजाबाईची छावणी म्हणून. आता त्या हं, परिसराला रामवाडी म्हणतात. तर बायजाबाईची छावणी का म्हणायची? तर बायजाबाई शिंदे या मराठा इतिहासातल्या एक कर्तबगार स्त्री होत्या. हं, साधारण 1845 मध्ये दौलतराव शिंदे जे होते ग्वाल्हेर संस्थान, यांच्या त्या पत्नी होत्या हं. आणि पायजाबाई शिंदे या हिंदुस्थानातल्या पहिल्या बँकर महिला होत्या. प्रचंड अच्छा. श्रीमंत होती आणि ब्रिटिश सरकार असतील, पेशवे असतील किंवा स्वातंत्र्य सैनिक असतील, जे 1857चा जो स्वातंत्र्य समर झाला, हां, ग्वाल्हेरमध्ये थांबून त्यांनी अनेक ठिकाणी हे पैशांचा व्यवहार त्या करायच्या. ईस्ट हं, इंडिया कंपनीला सुद्धा त्यांनी मोहिमेला पैसे दिले, कर्ज दिले. अशा त्या स्त्री होत्या. हं, तर पुढे ज्यावेळेस त्यांच्या पतीचं निधन झालं, पूर्ण सत्ता त्या बायजाबाई शिंदेच्या हातात आल्या. हं, बायजाबाई शिंदेच्या हातात सत्ता आल्यानंतर जसं आपण ओळखतो, की या अ, जे ऐतिहासिक फॅमिली झाल्या, होळकर असेल, जसं आपल्याकडे अहिल्याबाई होळकर ज्या होत्या, हं. त्यांनी तुम्हाला माहिती असेल, की अनेक मंदिरांचं देवस्थानांचं बांधकाम त्यांनी केलं, हो. जीर्णोद्धार केले. अनेक तीर्थक्षेत्रांवरती या लोकांनी त्यांच्या परिवाराचे वाडे बनवले. हं, या वाड्याचा उद्देश असा राहायचा, की यदाकदाचित ते ज्यावेळेस भ्रमण करत एखाद्या तीर्थक्षेत्रावरती येतील, तर त्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था असते त्यांची. तिथे हं, दान, धर्म, दक्षिणा, ब्राह्मणांचे भोजन वगैरे असे सर्व प्रकार तिथे चालायचे. हं, तर अशा या बायजाबाई शिंदेंचं नाशिक क्षेत्रामध्ये त्यांची जमीन होती आणि तिथे त्यांनी एक स्वतःसाठी वाडा बनवला आणि हं, त्या वाड्यासोबत तो एक पूर्ण चिरेबंदी वाडा होता. 3 मजल्याचा तो वाडा होता. पूर्ण आवाढव्य असा तो वाडा होता. आणि त्या तिथे राहायच्या आणि त्या हिंदुस्थानातल्या त्यावेळेसच्या बँकर महिला म्हटल्यावर तुम्ही त्या वाड्याची श्रीमंती आणि वैभव त्या काळात कसं असेल, हे बरोबर. आपण इमॅजिन करू शकतो. आणि त्या ज्यावेळेस नाशिकमध्ये यायच्या, त्यावेळेस त्या वाड्यामध्ये काही दिवस मुक्काम करायच्या. इथे तीर्थक्षेत्रावरती स्नान वगैरे करून त्यांचा दानधर्म असेल, ब्राह्मणांची भोजनावळी वगैरे ते अशा रोज त्या वाड्यामध्ये चालायच्या. गंमत अशी आली, की 1845 मध्ये त्यांचा जो उत्तराधिकारी होता जनकोजी शिंदे यांना हं, दत्तक घेतलेलं होतं अर्थात त्यांनी. यांच्याशी त्यांचं डिस्प्यूट झालं आणि ओके. डिस्प्यूट झाल्यानंतर जनकोजी शिंदे आणि ब्रिटिश सरकारने मिळून बायजाबाई शिंदेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. तर हं, या सिनेरिओमध्ये त्या काही काळ नाशिकमध्ये वास्तव्याला होता. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये. हं, त्यांचा शेवट ग्वाल्हेरमध्ये झाला. पण आयुष्याचा एक 3 ते 4.5 वर्षाचा एक टाईम पिरियड या नाशिकमध्ये त्यांच्या त्या वाड्यामध्ये त्यांनी घालवल्या. आणि रोज त्यांच्या वाड्यामध्ये तीर्थक्षेत्रावर तर साधू-संत, ब्राह्मण यायचे आणि तिथे भोजनावळी चालायच्या. तर हं. गंमत अशी झाली, की त्या वाड्यामध्ये त्यांचा नातू होता. त्या नातू. बाईंचा. हां. त्या नातूचं वय होतं साधारण 4 ते 5 वर्षाचा तो नातू होता. तो प्रचंड खोडकर मुलगा होता
आणि ज्यावेळेस हे वाड्यामध्ये साधू संत यायचे, भोजन वगैरे करायला, तर त्यांच्या चपला आपण आपण बाहेर काढून ठेवतो घराच्या आणि मग पुढे हो. घरात प्रवेश करतो. तर त्यांच्या झोळ्या, चपला, पादुका वगैरे ज्या असतील, याच्यामध्ये तो काय करायचा, काचकुयरी टाक, अच्छा. आळाया, विंचू, हं, हं. त्यांच्या झोळीमध्ये विंचू टाक, असं त्याचे ते खोडकर प्रकार चालू व्हायला लागले. हं. व्हायचे ते कायम आणि तो तशा स्वभावाचा खोडकर मुलगा होता. आता 5 ते 6 वर्षाच्या मुलाकडनं आपण जास्त काही वेगळं अपेक्षित हो. शकत नाही आणि असं ते चालायचं. एक दिवशी झालं असं, श्रावण महिन्याचा सोमवार होता आणि खूप साधू संत त्या वाड्यामध्ये बायजाबाई शिंदेंनी जेवणासाठी बोलावलेली होती. जेवणावळ त्यांची चालू होती आणि चालू असताना अ, या मुलाने काय केलं, एका साधूच्या झोळीमध्ये विंचू टाकला. ओके. आणि टाकल्यानंतर ज्यावेळेस ते सर्व भोजन करून आपापल्या मार्गाला निघायला लागले, त्यावेळेस त्या विंचूने त्या साधूला डंक मारला हं, झोळीतल्या आणि तो इतका प्रचंड कोपला तो साधू आणि त्याने त्या संतापाच्या भरामध्ये खूप शिव्या-शाप तिथे दिल्या. हं. आता ही गोष्ट बायजाबाई शिंदेच्या मनाला कुठेतरी लागली. आता ते लोकं असे असायचे, की जुन्या काळात शाप वगैरे आपण इतकं मनापासून एखादी गोष्ट करतोय आणि थोडक्यात एखाद्या गोष्टीसाठी जर त्याच्यामध्ये काहीतरी वितुष्ट निर्माण होतंय, तर हां. बायजाबाई शिंदेचा तो राग अनावर झाला. खरं तर त्या एकदम शांत आणि संयमी होत्या, पण तेवढ्याच त्या निष्ठुर पण होत्या. कारण की त्यावेळेस त्या राजकारभार चालवायच्या म्हणजे हं. समजू शकतो, की ती ऑथॉरिटिकल माइंड त्यांचा त्यावेळेस होता. तर गंमत अशी झाली, की त्यांनी त्या संतापामध्ये फर्मान काढला, की आपल्या नातलं त्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंड द्यायचा. 5 हां. ते 6 वर्षाच्या मुलाला आणि हत्तीला तिथे आणण्यात आलं त्यांच्या बागेतल्या हत्तीला. त्याला हत्तीच्या पायाखाली देण्याआधी हत्तीला पहिले दारू पाजावी लागते आणि अच्छा. हो. तो हत्ती जो असतो ना, तो एक मनुष्यापेक्षा जास्त सेन्सिबल प्राणी असतो. त्याला मनुष्य आपण काय कृती करतोय हे समजतं त्याला. ओके. त्यामुळे त्याचा माइंड भ्रष्ट करण्यासाठी त्याला आधी दारू पाजावी लागते हं. आणि त्या दारूच्या नशेमध्ये तो हत्ती बिथरट सुटतो आणि जो समोर येईल त्याला आपल्या पायाखाली दाबून तो चिरडून टाकत असतो. ओके. तर त्या शिक्षेचा अंमल त्यांनी दिला त्या ठिकाणी. त्या मुलाला त्यांनी हत्तीच्या पायाखाली दिलं. हत्तीला दारू वगैरे पाजली आणि त्या मुलाला स्वतःच्या नातूला त्यांनी मृत्यूदंड दिला. हं. बरोबर? ओ दिवस गेले, काही दिवस झाले, तर तो मुलगा त्या मुलाचा आत्मा आता तिथे त्रास द्यायला भटकू लागला. लागला. हं. हो, त्या वाड्यामध्ये तो दिसायला लागला. त्याचे रडण्याचे आवाज तिथे यायचे आणि शक्यतो पौर्णिमा आणि अमावास्या या 2 दिवशी तो हमखास दिसायचा. अच्छा. दिसायचा इन शॉर्ट, की ज्यावेळेस ज्या परिस्थितीमध्ये त्याला मृत्यूदंड दिलेला आहे, तो हं. पूर्ण सिनेरिओ तो अमावास्या आणि पौर्णिमेला तिथे जनरेट व्हायला लागला. बरोबर? बापरे! ही गंमत अशी झाली, की करायचं काय, करायचं काय? कारण की आजूबाजूच्या लोकांना आणि त्रास व्हायला लागला. त्या वाड्याच्या तो वाडा असा होता संकेत, की त्याच्या दक्षिण दिशेला अखंड नदी वाहते. हं. आजही तिथे रस्ता आहे. एक गोदा पार्क नावाचा एक जॉगिंग ट्रॅक सुंदर प्रकल्प आहे. या बाजूला जी मोकळी जागा होती, तिथे तो वाडा होता. ओके. आता त्या ठिकाणी त्या वाड्याची फक्त प्लिंथ जो खालचा जो हे असतो त्याचा माची हं. ज्याला म्हणतो, ती प्लिंथ सोडली तर आज तिथे पूर्ण एक रस्ता गेलेला आहे. त्या वाड्याचे एक तसे तेच होते. तर तो वाड्यामध्ये आणि आजूबाजूला तिथे शेती होती. तर हं. ते शेतीचं नुकसान व्हायला लागलं. शेतीचं पिकावरती रोगराई यायला लागली आणि असा तो व्याप त्या आत्म्याच्या प्रभावाने तिथे आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये सुरू झाला आणि लोकांना तो दिसायला लागला. हं. मग करायचं काय, करायचं काय म्हटल्यावर तर सर्वांनी असं हे केलं, की त्याला देवत्व द्यावं लागणार आहे आपल्याला. तो हं. ज्या परिस्थितीमध्ये मारला गेलेला आहे, तर त्या परिस्थितीमध्ये त्याचा मृत्यू व्हायला नव्हता पाहिजे आणि अकाली मृत्यू झाल्यामुळे तो असे सर्वांना त्रास देतोय. हं. आणि ठरलं असं, की एक क्रिया केली त्या ठिकाणी या लोकांनी आणि त्याला एका ठिकाणी देवत्व दिलं. हं. एका त्याच्या ठिकाणी पाणवठा होता. त्या हं. ठिकाणी त्याच्या नावाचा दगड रचला, चिरेबंदी तिथे एक छोटंसं मंदिर बांधलं आणि तिथे एका पिंपळाच्या झाडाची स्थापना केली. ते झाड आजही तिथे आहे आणि त्याच्यासोबत आज 3 ते 4 वेगवेगळे झाड आहे. म्हणजे तिथे लिंबाचं झाड आहे, पिंपळाचं तर ते आहेच ऑलरेडी, एक हं. वडाचं आणि एक कडुलिंबाचं झाड आहे. हं. अशा झाडांचा एक मोठा डेरेदार तिथे वृक्ष तयार झालाय आणि त्याच्या खाली ते देवस्थान आहे. त्याला वीरबाबा देवस्थान म्हणतात. हं. हो. तर तिथे त्याच्या नावाचा दगड स्थापन केला. तेव्हापासून त्यांनी त्या वाड्याचा मार्ग सोडला हं. आणि त्याचा जो काही वावर होता, तो त्या परिसराच्या ज्या ठिकाणी त्याला देवत्व दिलेलं आहे, त्याला हं. मुंजा बनवलं. मुंजा इन शॉर्ट बरोबर. मुंजाच्या श्रेणीतलाच पण हा वीर म्हणता येईल याला. वीर आता वीर वीर नावाचं भूत असतं. बरोबर आहे. हो, हो. हो. वीर वीर म्हणजे काय? आता
मुंजा म्हणजे काय, की जे ब्राह्मणांमध्ये यज्ञोपवीत धारण करण्याची एक विधी हो. असते, मुंज. आणि ह्या 2 मुंजा असतात. एक वयाच्या लहानपणी होते आणि हं. दुसरी लग्नाच्या आधी होते. त्याला सोडमुंज म्हणतात. हो. बरोबर? ज्यावेळेस तुम्ही लग्न करून गृहस्थ आश्रमात जातात, त्यावेळेस सोडमुंज करावी लागते तुम्हाला. हं, हं, मुंज कधी बनतो, की ज्याची उपनयन संस्कार झालीये लहानपणी, हं, पण हं. सोडमुंज म्हणजे लग्नाच्या आधी तो हो. मारला गेला किंवा बरोबर. मेलाय तो. तर अशा परिस्थितीमध्ये त्या ब्राह्मणाच्या मुलाचा आत्मा हा मुंजाचं स्वरूप घेतो. हं, बरोबर? हं. लग्न झालेलं असेल पण अतिविद्वान असेल, तो ब्रह्मसंबंध बनतो किंवा ब्रह्मराक्षस बनतो. हो, हो. तर इतर कास्टचे जे भूतं असायचे, आता माझ्या मते बायजाबाई शिंदे या मराठ्या होत्या आणि त्या काळात ह्या घराण्यांमध्ये सुद्धा ब्राह्मणांसारखी उपनयन संस्कार चालायची. हं, यज्ञोपवीत धारण केलं जायचं. तर तो मुलगा मारला गेल्यानंतर त्याला वीर या श्रेणीमध्ये तिथे स्थान देण्यात आलं. जसे बरोबर. 52 वीर म्हणतो आपण देवीसोबत हं, असतात, कडे वगैरे पण असतात तंत्रशास्त्रामध्ये. तशा हं. वीराचा तो गण त्याला दिला आणि तिथे त्याला हे केलं, स्थान दिलं. हं, स्थान दिलं. तेव्हापासून तो दर पौर्णिमेला त्याची सवारी त्या पिरियडमध्ये निघायची. म्हणजे हं, ज्या परिस्थितीमध्ये त्याला मारलंय, हत्ती, नगाडे, घोडे असा त्या आवाज यायचा आणि तो रडत-रडत त्याच्या वाड्यापासून जिथे त्याला मारलंय वायजाबाईच्या वाड्यापासून तर ज्या ठिकाणी त्याला देवत्व दिलेलं आहे, त्या हं, पाण्याच्या जागेपर्यंत त्याची ती सवारी निघायची. हं, आणि माझ्या आईने ती सवारी बघितली. हं, त्या आणि तिने जवळ-जवळ 200 मीटरवरनं त्याला बघितलं हं. आणि पूर्ण तो सिनेरिओ त्यांना त्याचा रडताना आवाज जो यायचा त्या दिशेला बघितलं. तिथून तो मुलगा अंधारातनं असा बाहेर निघाला. पूर्ण काळोख. त्याचं शरीर पांढऱ्या रंगाचं चमकतंय. शुभ्र वर्ण त्याचा. त्याच्या बापरे! कमरेला तो चांदीचा करदोटा, हं, डोळे पूर्ण लाल झालेले आणि अश्रू त्याचे निघताय आणि तो अखंड रडत त्याच्या ठिकाणापर्यंत गेला. हा सर्व प्रसंग माझ्या आईने बघितला. याचं सर्व सांगितलं त्या ब्राह्मणाने, की तो असा-असा होता. हं. आणि करायचं काय? तो म्हणे तो काही कोणाला त्रास देत नाही. फक्त एकच असतं, की ज्यावेळेस कुठलाही सण-सूद असतो 3.5 मूर्तांपैकी एक, तर तुमच्या घरातला कोणीतरी त्याला मानपान द्यायला तिथे जावं लागेल, हीच त्याची इच्छा असते. त्याच गोष्टीसाठी तो तुम्हाला दिसला. आणि धुलिवंदन होतं. धुलिवंदनाच्या पुढच्याच अजून एक 16 दिवसामध्ये पाडवा असतो. हो. दिवसापासून आत्तापर्यंत माझी पाडव्याच्या दिवशी तिथे घरातनं सर्व नैवेद्य वगैरे घेऊन गेली. तिथे नागघसणी केली वगैरे आणि त्याला शब्द दिला, की याच्यानंतर आमच्या घराण्यातनं जो काही सणसूद असेल त्यावेळेस तुला तो मानपान दिला जाईल. हं, आजही प्रत्येक पाडव्याच्या दिवशी मी तिथे जातो आणि दर्शन घेतो आणि ज्यावेळेस दर्शन घेत असतो संकेत, हं. काही क्षणासाठी माझ्या अंगावर तो काटा उभा राहतो. आजही ते देवस्थान आहे. तिथे आता नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ओव्हरहेड वॉटर टँकचं बांधकाम केलेलं आहे. त्याच्या अच्छा, एक्झॅक्ट वरती 20 दशलक्ष लिटरची टाकी बसवलेली पाण्याची आणि तो अच्छा. पूर्ण परिसर जो आहे, त्याला एक छोट्याशा उद्यानाचं स्वरूप दिलेलं आहे आणि तो हं. प्रिझर्व्ह केलेला आहे. पण हं, ते ठिकाण आजही तिथे तसंच आहे आणि त्या ठिकाणाला कोणी हात लावत नाही. त्याचा एक दुसरा प्रभाव असा आहे, की तो ज्या झाडामध्ये कैद आहे हं, पिंपळाची, त्या झाडाची मूळ तिथून जवळ-जवळ 2 ते 3 किलोमीटर लांब पसरलेले हं. आणि लोकांच्या घरात ज्या बिल्डिंगच्या खाली त्या झाडाची मूळ गेलेले, त्या ठिकाणी आजही त्याचं अस्तित्व त्या बिल्डिंगपर्यंत सुद्धा त्या मुळाच्या माध्यमातून येतं. एक माझा मित्राने तिथे फ्लॅट घेतला होता. त्याच्या स्वप्नात तो दृष्टांत द्यायचा रात्री. अच्छा. आणि दृष्टांत असा द्यायचा, की त्याचा जे फ्लॅट होता तो भाड्याने तिथे राहायला आला होता. हं, तिथून साधारण तो 1 किलोमीटर लांब होता, हं, त्या ठिकाणापासून. आणि ग्राउंड फ्लोअरला त्याचं जुनी इमारत होती. ग्राउंड फ्लोअरला त्याचा फ्लॅट होता आणि हं. आग्नेय मजल्यामध्ये त्याचं किचन होतं. एकदा झालं असं, की तो पाणी पिता-पिता खाडकन त्याला किचनमधनं जोरात आवाज आला याचा किचनचा जर तू बघितला ना, एक कोबा असतो बघा, कोब्याची ती फरशी असते जाडवाली, हो. शहाबादी फरशी म्हणतात त्याला माझ्या हं, मते. ती फरशी क्रॅक झाल्याचा आवाज आला काडकन हं, दिशी. तो पळत मध्ये गेला. बघितल्यानंतर त्यांनी बघितलं, की किचन ओट्याची ती पूर्ण फरशी तडकलेली आणि हं. इतर वेळेस असं तिच्यावर काही पडलं नाही, काही नाही. तडकण्याचं कुठलंही प्रयोजन नव्हतं. त्यांनी ती तुकडा एक बाजूला काढला. बघतो तर काय खालून जमिनीतनं एक एवढं मोठं मूळ वरच्या बाजूला आलेलं होतं, पिंपळाच्या बापरे! झाडाचं. आणि
तो प्रसंग झाल्यानंतर पुढच्या एक 6 महिन्यात त्यांच्या घरामध्ये 2 मृत्यू झाले. एक त्याची आई वारली हां, आणि स्वतः त्याचा वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंटच्या वेळेस ज्यावेळेस तो डबा द्यायला चालला होता वडिलांना, त्यावेळेस हां. त्याचाही ॲक्सिडेंट होत तो वडिलांच्या शेजारच्या बेडवरती ॲडमिट झाला बापरे! आणि या सर्व सिनेरिओमध्ये त्याची आई वारली. हं, नंतर त्यांनी ब्राह्मणाकडे बघितलं. त्यांनी ते सांगितलं, की या ठिकाणी मुंजा तुमच्या घरापर्यंत आलेला आहे. आता तो कोणता काय हे त्याला माहिती नव्हतं. पण ही गोष्ट त्यांनी मला सांगितली आणि मला जो माझ्या आईसोबत घडलेला प्रसंग होता, तो मी हं. त्याला सांगितलं, की "अरे बाबा, कुठे ना कुठे कनेक्शन अशापर्यंत असू शकतो." त्यांनी आणखी दुसऱ्या ठिकाणी ही गोष्ट विचारली आणि तिथून ती गोष्ट कन्फर्म झाली, की तिथे जे तुमच्या किचनमध्ये एका देवस्थानाचं मूळ आहे आणि ते मूळ तिथून म्हणजे त्याच्या मूळ स्थानापासून तुमच्यापर्यंत त्या मुळाच्या माध्यमातून पसरलेलं आहे. त्यामुळे हं. तुम्हाला ती जागा रिकामी करावी लागेल. तिथे तुम्ही राहाल तर पुढच्या एका वर्षाच्या आत तुम्ही सुद्धा तुमच्या जीवाला मुकाल. असा सल्ला त्या ज्योतिषाने त्याला दिला आणि हं, त्यांनी ती रूम सोडून दुसरीकडे गेले. पण ते आजही डिस्टर्ब आहे. आता त्या घटनेला जवळ-जवळ साधारण 10 वर्ष झाले असतील. हं. पण ते घर आजही पूर्णपणे डिस्टर्ब आहे आणि तो ज्या फ्लॅटमध्ये तिथे राहायला आला होता, त्या हं. फ्लॅटमध्ये आजही तो शेवटचा भाडेकरी होता इव्हन. अच्छा. आजही कुठला भाडेकरी नाहीये आणि ती फरची आजही तिथे तडकलेलीच आहे. तिचाच पण त्या तोच झाडाची मुळं इथवर पसरलीत म्हणजे हो, जवळ-जवळ हो. 1-2 वड किलोमीटर? वड आणि पिंपळ हे झाडं अशी असतात संकेत, जी की ते त्या पाण्याचा शोध घेत-घेत खूप खोलपर्यंत जातात आणि पसरतात. बापरे! जिथे राहायचा तिथून ती जागा आहे 1.5 किलोमीटर हां. आणि ते त्याच झाडाचे मुळे हे त्या ब्राह्मणाने सुद्धा कन्फर्म केले. मग ते झाड किती अवाढव्य असेल? झाडं आहे. जवळ-जवळ साधारण झाडं आता हा जो प्रसंग घडलाय तो 1845 मधला आहे. हं, साधारण 200 वर्ष तरी कमीत कमी झाले असेल आणि त्यामुळे त्या झाडाचा आकार सुद्धा व्याप प्रचंड वाढलेला आहे. आणि त्या मुळाच्या माध्यमातनं त्याची जी उपस्थिती त्या हं. परिसराच्या चहूबाजूला आहे. आजही तू तिथे गेला का तुला एकदम पिन ड्रॉप सायलेन्स तुला मिळेल. त्या ठिकाणी आजही जे देवस्थान आहे तिथे हं. पक्ष्यांचा सुद्धा तुला आवाज येणार नाही. त्या बापरे! झाडावर सुद्धा कुठला पक्षी बसत नाही आजही इव्हन. हं, आणि आजूबाजूला तुला पक्षी वगैरे सर्वांचे आवाज येतील, चिमण्यांचे आवाज येईल. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस तू जातो, त्या हं, ठिकाणी एकदम पिन ड्रॉप सायलेन्स असतो आणि एक धीर गंभीर वातावरण आजही त्या ठिकाणी असतं. आणि पण आता तो दिसतो नाही दिसत हे प्रमाण कमी झालं. झपाट्याने शहरीकरण हं. झालं. तिथे खूप हो. बिल्डिंग्स तयार झाल्या. पण आजही जुने जाणते लोकं सांगतात, की त्याचा वावर तिथे आहे आणि एक काळ असा होता, की दर अमावास्या आणि पौर्णिमेच्या रात्री शक्यतो तो हं, 100% ब्रह्ममुहूर्ताच्या आधी हं, ब्रह्ममुहूर्त रात्री 2:30 नंतर सुरुवात होते, 5 वाजेपर्यंत. हं. तिथून पुढे पहाट असते. तर ब्रह्ममुहूर्ताच्या आधीचा जो पट्टा असतोय, अर्ध्या तासाचा रात्रीचा, ती एक गडद रात्रीचा प्रहर हो, शेवटचा. हो. शेवटच्या प्रहरामध्ये तो तिथे दिसायचा लोकांना. आणि उफ! आजही तो जो वाडा होता कालांतराने तो वाडा नामशेष झाला. आज त्याची फक्त एक प्लिंथ तिथे आहे ओट्याची आणि हं, तिथे एक एन-एम-सीचा रस्ता गेलाय. त्या ठिकाणी एक बिल्डिंग आहे. पण ती बिल्डिंग सुद्धा जास्त काही फेल प्रोजेक्ट गेलेला आहे म्हणजे तो. तो भाग जर आज तुम्ही बघितला नाशिक शहराच्या मध्यभागी येतो. एकदम हं, प्रॉपर आणि त्या ठिकाणी जो कोणी जातो, कोणीच त्या बिल्डिंगला नोटीस पण नाही करत. तिथे अनेक हं, व्यवसाय चालू झाले, अनेक बंद पडले. आजही फक्त ती एक नावाला ती बिल्डिंग उभी आहे तिथे. हं. बाकी तिथे काहीच नाहीये. ओके, वॉव! आणि मला आता अशी उत्सुकता जागृत झाली, की आता जेव्हा कधी नाशिकला येईन ना, जी, जी. तर इथे एक तर आपण भेटूच आणि मग मला 100 ती जागा पाहायला खरंच आवडेल. कारण इतका मोठा इतिहास आहे त्याच्यामागे जी, आणि जसं जी. तुम्ही म्हटलंत, की जेव्हा तुम्ही आता दर गुढीपाडव्याला तुम्ही जाता तिथे, हो, हो. त्याचा मानपान देता आणि अंगावर अक्षरशः काटा येतो. सो अर्थात तो येणं अपेक्षित आहे कारण त्याच्यामागे इतिहास आहे मोठा हो, हो. आणि तिथे गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत असतीलच, की काय झालं असेल, कसं झालं अरे, असेल ते. ज्यावेळेस मी तिथे जातो ना संकेत, ती हं, पहिली गोष्ट तिथे कुठली मूर्ती वगैरे नाही. फक्त दगड आणि त्याला शेंदूर लावलेले असे 4 ते 5 दगड आहे. हां, त्रिशूल आहे तिथे आणि रोज कोणी ना कोणी येऊन तिथे अगरबत्ती लावत असतील आजूबाजूचे लोकं. जो तिथला केअरटेकर आहे. मला सांगितलं ना तिथे पाण्याची टाकी तर हं, नगरपालिकेत एक माणूस तिथे वॉचमन म्हणून असतो. तर हं, तो येऊन अगरबत्ती वगैरे लावतो. आजही तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला अ, प्रभाव जो आहे त्या गोष्टीचा हं. तो पण याच्यातली बॅक स्टोरी प्रत्येकाला माहितीच नाही. हे पण मलाही माहिती नव्हती. पण ज्यावेळेस आहे ना, मी माझ्या आईकडनं ऐकलेला हा प्रसंग, नंतर मी स्वतः मला इतिहासाची आवड असल्यामुळे मी शिंदे घराण्याचा इतिहास वाचला आणि त्याच्यामध्ये मला बायजाबाई शिंदे आता परवाच्या दिवशी त्यांचा पुण्यतिथी होती हं, ग्वाल्हेरला. ग्वाल्हेरला त्यांची समाधी आणि त्या बायजाबाई शिंदेचं ज्यावेळेस मी जीवनचरित्र वाचलं, त्यावेळेस मला लक्षात आलं, की यांच्या शेवटचे आयुष्याचे 4 वर्ष त्यांनी नाशिकमध्ये घालवले. मी हं.
त्या गोष्टीची मी लिंक लावली. हं, मग तो वाडा, त्यावेळेसचे 1845 मध्ये असलेली नाशिकची परिस्थिती हं, आणि या सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्यानंतर मला ही गोष्ट कळाली आणि माझ्या आईने सांगितलेली गोष्ट आणि हं, इतिहासातली गोष्ट जी लिहिलेली, त्या गोष्टीमध्ये कुठेतरी साधर्म्य आढळलं. लोकं हं, त्यांना म्हणतात, की तो तिचा मुलगा होता, पण तिचा मुलगा नव्हता. त्यांना स्वतःचं अपत्य नव्हतं. तो हं. जमकोजी शिंदे जे होते, त्यांचा मुलगा होता. म्हणजे तो दत्तक मुलाचा मुलगा होता, म्हणजे त्यांचा नातू होता. दुसरी गोष्ट अशी होती, की 2021 मध्ये हं, लॉकडाऊन नेमकी संपलं होतं. हं, माझा एक मित्र आहे, विजय म्हणून. त्यांचं सरनेम सांगणार नाही मी. ते हं, फेमस आहे आमच्या नाशिकमध्ये. तर विजय भाऊ जे आहे, ते लहानपणापासून पूर्ण भारत भारत भ्रमण त्यांनी केलेलं आहे. की हं, अघोरी लोकं असतील, मोठे-मोठे तांत्रिक असतील, ते त्यांचा व्यवसायच पंचवटीमध्ये प्रॉपर जिथे रामकुंड जो परिसर आहे, जिथे सर्व साधू संत कुंभमेळ्याला येतात, त्या ठिकाणीच त्यांचा व्यवसाय आणि तिथे घर पण आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून अनेक साधू संत लोकं त्यांना ओळखतात. तर तो हं, तांत्रिक लोकांच्या संपर्कात जास्त आहे आणि त्यांचे हं. गुरु आहे जे शाक्त परंपरेमधले, शाक्त म्हणजे देवीची उपासना करणारे आणि त्यातल्या अच्छा. त्यात सुद्धा देवीचे 2 प्रकार आहेत. एक श्री उपासना आणि एक काली उपासना. काली हं, मार्ग जो आहे तो पूर्ण तांत्रिक स्वरूपाचा आहे आणि श्री मार्ग म्हणजे जो आम्ही ज्या देवीची पूजा करतो, ज्या स्वरूपात पूजा करतो, तो हं, श्री मार्ग. तर गंमत अशी असते, की प्रत्येक वर्षी 52 शक्तिपीठ आहे. त्याच्यापैकी एक आसाममधलं कामाख्या देवी मंदिर आहे. हो. बरोबर? ज्या ठिकाणी अशी मान्यता आहे, की देवी सतीची जी योनी आहे, त्या ठिकाणी ती पडली होती आणि त्या ठिकाणी जे शक्तिपीठ आहे, त्याला कामाख्या शक्तिपीठ म्हणतात. हं, अर्थातच ज्या ठिकाणी देवीचे जे अवयव पडले, त्या अवयवाच्या नावानुसार त्या ठिकाणी शक्तिपीठ स्थापन झाले. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आपण म्हणतो. बरोबर? हो. काशीला गेले तर तिथे मणिकर्णिका महास्मशान आहे. हं, मणिकर्णिका जे महास्मशान आहे त्या ठिकाणी सती मातेच्या कानकुंडला सहित पडला होता जळता आणि हं, त्याच अग्नीची आजही तिथे तो अग्नी आहे, असं मान्यता आहे. म्हणून त्या हं, ठिकाणाला मणिकर्णिका म्हणतात. तसं आसामला आहे कामाख्या शक्तिपीठ आणि त्या हं. कामाख्या शक्तिपीठमध्ये प्रत्येक वर्षी संकेतजी अंबुबाची पर्व साजरा केला जातो. आता 4 दिवसापूर्वी तो झाला. काय आहेत आसाम नेमकं ते? अंबुबाची पर्व म्हणजे अशी गोष्ट असते, की जसं लेडीजला प्रत्येक महिन्यामध्ये पिरियड्स येतात. हो. बरोबर? त्या पिरियड्समध्ये ब्लडिंग होते त्यांच्या शरीरातनं. अगदी तसंच देवीला आजही त्या 4 दिवसामध्ये पिरियड्स येतात. रजस्वला होते देवी. ओके, त्याला ओके. संस्कृतमध्ये रजस्वला पर्व पण म्हणतात. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या रिव्हर बँकमध्ये एका टेकडीच्या उंचीवर ते मंदिर वसलेलं आहे, हं, कामाख्या मंदिर. 4 दिवस जो सण केला जातो त्याला म्हणतात अंबुबाची पर्व. ह्या हं, अंबुबाची पर्वामध्ये देवी स्वतः म्हणजे त्या ठिकाणी कुठली मूर्ती वगैरे नाहीये कामाख्यामध्ये. ते हं. एक योनीच्या आकाराची एक शिला आहे. त्या अच्छा. शिलेची तिथे पूजा केली जाते. तिथे कुठली मूर्ती वगैरे अशी नाहीये. जी हं, मुख्य देवता आहे ती देवीची योनी आहे. शरीराचा जो एक भाग असतो. शिवलिंग जर तुम्ही बघितलं तर वरती असते एक सिलेंडरिक फॉर्मॅट असतो ज्याला लिंग बोलतात आणि त्यातली जी लिंगम पीठ असते त्याला योनी बोलतात. योनी म्हणतात. हो. ती असते ती देवीची प्रतीक असते आणि वरचा जो सिलेंडरिक फॉर्म असतो तो शक्तीचा सिम्बॉल असतो. तर हं, त्या ठिकाणी वरचा सिलेंडरिक भाग नाहीये. फक्त खालचा एक पिठाचा भाग आहे जो याला योनी म्हणतात. आणि हं, त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला जसं एक खड्डा आहे, त्या खड्ड्यातनं जसं पाणी येतं, हं. अगदी तसं मध्यबिंदू आहे आणि या 4 दिवसामध्ये तिथून रक्ताचा स्राव येतो बाहेर. काय सांगता? आजही बापरे! ती अनंत काळापासून ती गोष्ट चालत आलेली आहे. आजही वर्षातनं 4 दिवस त्या हां. ठिकाणी तो उत्सव साजरा केला जातो. आता एक मागच्या आठवड्यात तो झाला या वर्षीचा. अंबुबाची हां. पर्व म्हणतात. हं, आणि त्यावेळेस असं असतं, की पूर्ण जगामध्ये शाक्त पंथाचे जेवढे पण तांत्रिक, अघोरी वगैरे लोकं असतात, हे 4 दिवस त्या ठिकाणी उपासना त्यांची साधना करण्यासाठी आलेले असतात. त्या हं, 4 दिवसामध्ये मंदिराचा गर्भगृह हा पूर्णपणे बंद केलेला असतो. कोणालाही त्या 4 दिवसामध्ये आतमध्ये जाण्याची परवानगी नसते. बरोबर? हं, आणि त्याच्या मंदिराच्या चारही सराउंडिंगमध्ये सर्व मोठमोठे दिग्गज अघोरी लोकं त्यांची साधना तिथे पूर्णत्वाला एक करायला येत असतात. ती हं. ब्रह्मपुत्रा नदी जी असते ना, तिथून वाहते. तिचा रंग सुद्धा या 4 दिवसांमध्ये लाल स्वरूपाचा असतो. जो वरती अच्छा. गडावरती हं, पाऊस पडला तर ते आता पावसाची वेळ आहे आणि कुठल्याही देवस्थानाला जर वरती असेल तर पायऱ्या असतात जाण्यासाठी आणि हं, पाऊस ज्यावेळेस वरच्या भागात पडतो तर पायऱ्यांच्या मार्गे सर्व पाणी झऱ्याच्या रूपात असं पडतं. आता मी हं. परवाच्या दिवशीच्या कार्यक्रमाची व्हिडिओ बघितली. वरतून येणारं पाणी सुद्धा लाल रंगाचं होतं. जे बापरे! पायऱ्यांच्या मार्गाने येतं ना, हं, तसं. आतमध्ये काय सिनेरिओ असतो या 4 दिवसांमध्ये अंबुबाची पर्वाची सुरुवात होण्याआधी
शुद्ध जो कॉटन असतो, खादीचा हं, कपडा, पांढऱ्या रंगाचा कपडा असतो. तो पूर्ण मध्ये 10 बाय 10चा एक मधला गर्भगृह म्हणता येईल आपल्याला. हं, 10 बाय 10. त्या गर्भगृहाच्या फ्लोरिंगला जिथे ती मातेचं पीठ आहे, जी योनी, त्या योनीला त्या कपड्याने पूर्ण आच्छादित केलं जातं. हं, तिथे चारी दिशाला 4 दिवे, 4 वेगवेगळ्या तेलाने राईचं तेल, त्याच्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे दिवे 4 कोपऱ्यात लावलेले असतात. हं, आतमध्ये तो शुभ्र नवा कोरा कपडा ठेवलेला असतो, पसरवतात आणि मंदिराचं चारी दरवाजे लावून घेतात हं, आणि त्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीपासून तो अंबुबाची पर्व सुरू होतो हं, आणि 4 दिवस आतमध्ये कोणालाही प्रवेश नसतो. कोणीही जात नाही. 5व्या हं. दिवशी ज्यावेळेस उघडले जातात त्या मंदिराचे, तर ते 4ही दिवे 4ही दिवसानंतर एकदम छोटे-छोटे दिवे असतात, ज्याला आपल्याला दर 1 तासाने तिथे काहीतरी टाकावं लागेल, एवढंच त्याचं मातीचा दिवा असतो. पण 4ही दिवसामध्ये त्याच्यात अजिबात कुठलंही तेल कमी झालेलं नसतं. ते अखंड पेटलेले असतात. ही पहिली गोष्ट. अच्छा. दुसरी गोष्ट, जो पांढरा कपडा तिथे मध्ये टाकलेला असतो, तो पूर्णपणे लाल झालेला असतो आणि हं, पूर्ण रक्ताने भिजलेला तो एक कपडा, अखंड कपडा पूर्ण रक्ताने भिजलेला असतो. हं, तर तो कपडा तोडून-तोडून त्याचे तुकडे तिथे बाहेर जे अघोरी लोकं असतात, साधक हं, असतात, त्यांना प्रसाद स्वरूपात तो कपडा दिला जातो. अगदी तुला थोडा कपडा जरी मिळाला, तरी खूप मोठं भाग्य असं समजलं जातं. तो प्रत्येकाला मिळत पण नाही. ज्याला त्याच्यातनं काहीतरी साधना करायची असेल, त्याच्या साधनेसाठी, त्याच्यासाठी तो कपडा तिथे घेतात. आता हं. त्याच्यामध्ये मी बघितलं होतं वोडू मॅजिक करणारे आफ्रिकन तांत्रिक सुद्धा तिथे येतात. वोडू नावाची एक हो, हो. तांत्रिक शाखा आहे. ती आफ्रिकेमध्ये नामिबिया वगैरे या ठिकाणी येतात. तिथले सुद्धा अघोरी त्या ठिकाणी आलेले असतात. तर बापरे! गंमत अशी झाली, की 2021 मध्ये मी, विजय आणि आम्ही 5-6 मित्र आम्ही त्या याच्यामध्ये गेलेलो होतो अंबुबाची पर्वामध्ये. हं, आता तो बिजू होता त्याचा हा 7 ते 8 वेळेस तो जाऊन आलेला आहे याच्या आधी आणि त्यांनीच हं, आम्हाला यावेळेस नेलेलं होतं. त्यालाच तिथले सर्व तांत्रिक वगैरे ओळखतात. त्याचे गुरु महाराज आहे तिथे. तर हं, तो त्या लोकांमध्येच असतो. असं समज, की हे जे मंदिराचं गर्भगृह आहे, या भिंतीच्या बाजूलाच तो पूर्ण 4 दिवस त्या आखाड्यांमध्ये बसलेला असतो आणि त्या लोकांमध्ये असं दुसरा कुठलाही व्यक्ती येऊ शकत नाही. पहिली गोष्ट, हं, तुम्हाला जर त्याच्यामध्ये बसायचं असेल, तर तुम्ही किती साधना केलेली आहे, हे त्यांना हं. सांगावं लागतं आणि त्यांच्यासमोर परीक्षा होते आणि ती परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतरच ते लोकं तुम्हाला तुमच्या बाजूला बसवतील. त्याशिवाय ते अच्छा. तिथे कोणालाही सामान्य व्यक्तीला बसवू देत नाही. तर हं, हा विजय तिथे जवळ-जवळ 5 ते 6 वर्षापासून त्यांच्यामध्ये प्रत्येक वर्षी जातो. त्याला प्रत्येकाला एक आयडी वगैरे दिलं जातं आणि तो हं, अंकुआची पर्व पूर्ण तो तिथे असतो आणि हं, तिथे गेल्यानंतर तुम्हाला इतके वेगवेगळ्या स्वरूपाची लोकं मिळतील. एक हं. साधू तर मी आज बघितला होता, की ज्याचं एक छोटंसं कमंडल होतं आणि त्या कमंडलमध्ये ₹10 नवीन ज्या नोटा असतात ना, डिमॉनिटाइज हो. झाल्यानंतर ज्या ₹10 नवीन नोटा आल्या होत्या, तर त्याचा एक कोरा बंडल होता. आता एका हं, बंडलमध्ये सहसा फार-फार 100 नोटा असतील आपण, बरोबर? तर त्या हं, कमंडलमध्ये त्यांनी त्या ठेवलेल्या होत्या आणि त्याचं दर्शन जो घेईल, तो प्रत्येकाला एक-एक नोट काढून देत होता. बरोबर? हं, मी हं, त्या माणसाकडे हे जी 3 तासापासून कंटिन्युअस बघत होतो. ना त्यांनी त्याच्या नवीन बंडल टाकला त्या कमंडलमध्ये, ना काही त्यांनी चेंज केलं. हं. 3 तासामध्ये साधारण जवळ-जवळ 500 ते 600 लोकं त्याच्या जवळून पास झाले. प्रत्येकाला त्यांनी एक-एक नोट दिली. पण तरी सुद्धा स्टिल त्याच्या ते संपत कमंडलमधनं नव्हतं. तसाच होता. हं. असे इतके तुम्हाला तिथे लोकं मिळतील. तर आणि तुम्ही ते हा सर्व प्रत्यक्षात पाहिलंत. हो. तुम्ही बघू शकतात. आजही तुम्ही गेल्यानंतर आता या वर्षीचा तर झालाच. पुढच्या वर्षी अंबुबाचीला जर तुम्ही गेलात, तर हं, तुम्हाला खूप असे वेगवेगळे दृश्य तुम्हाला तिथे बघायला मिळतील. त्याचं काही हं, म्हणजे असे शब्दात तुम्ही सांगूही नाही शकत. अनेक हं, प्रकारचे तिथे आलेले असतात. नाथ संप्रदायातले आलेले असतात, शाक्त संप्रदायामध्ये आलेले असतात, अ, अघोर पंथातले आलेले असतात, गाणपत्य मार्गात म्हणजे गणपतीच्या तांत्रिक स्वरूपाची पूजा करणारे सुद्धा तिथे आलेले असतात. असे खूप सारे ओके. लोकं तिथे ओके. आणि त्यांना प्रसाद म्हणून आतमधला जो कपडा असतो या 4 दिवसामध्ये भिजलेला, तो कपडा तिथे प्रसाद म्हणून त्या पर्वाच्या दिलं ह्याच्यात जातं. दिला जातो. 4 दिवसानंतर जो तो त्याच्या मार्गाला जातो. तर हा सर्व प्रसंग झाल्यानंतर आमचा पुढचा डेस्टिनेशन होता आसाम राज्यामधला एक मायोंग म्हणून एक जागा आहे. हं. कामाख्या शक्तिपीठ आहे. त्याच्या मागच्या बाजूचा जो भाग आहे, त्याला मायोंग विलेज बोलतात. खूप लांब आहे तिथून. मायूम, मायोंग. मायोम. ओके. हो. आता या मायोंग व्हिलेजचा जर रेफरन्स घेतला तो महाभारत कालापाशी येतो आपल्याला. अ, तुम्हाला माहिती असेल 5 पांडव होते त्याच्यापैकी 3 नंबरचा भीम होता.
बरोबर? हं, त्या भीमाचं असं हे होतं, की तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो नवीन संसार करत असे. हं. या पांडवांच्या आयुष्यामध्ये एकूण 2 वेळेस वनवास आलेले होते. याच्यातला पहिल्या वनवासाच्या वेळेस हे पांडव ज्यावेळेस आहे ना, आमच्या जंगलामध्ये होते, त्यावेळेस हिडिंबा नावाची राक्षसीशी त्याचा विवाह झाला. ओके. ज्याला आपण घटोत्कच म्हणतो बघा, घटोत्कच नावाचा एक हं, योद्धा, तो अर्धा दानव अर्धा काय तो पूर्णच दानव होता हं. आणि ज्याला आज आपण त्या घटोत्कचाचा मुलगा याला आज पूर्ण ह्याच्यामध्ये खाटू श्याम म्हणून ओळखलं जातं बघा. हा घटोत्कचाचा मुलगा ज्याला देवत्व आणून राजस्थानमध्ये एका ठिकाणी त्यांचं देवस्थान आहे आणि लोकं त्यांना खाटूश्याम म्हणून ओळखतात. त्या अच्छा. खाटूश्यामचे वडील होते घटोत्कच. हं, घटोत्कचाचे आई-वडील होते हिडिंबा आणि भीम. हं, तर या हिडिंबाचे जे वडील होते, ते खूप मोठे मायावी दैत्य होते आणि त्यांची जी जागा होती ते आसामच्या त्या जंगलांमध्ये होती. तो मायासूर होता आणि त्याने त्याच्या मायेने जे अ, जागा निर्माण केली, जे गाव हं. निर्माण केलं त्या गावात म्हणतात मायोंग. ते आजही तिथे आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी तो मायोंग विलेज आहे. आता रिसेंटली ज्यावेळेस बंगाल इलेक्शन झाले, त्यावेळेस माझ्या हां. मते लल्लन टॉप नावाचा जो एक न्यूज प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी त्या हं. लोकांनी जाऊन तिथे डॉक्युमेंटरी पण शूट केलेली. ओके. अच्छा. तर या मायोंग व्हिलेज हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे पूर्ण जगातल्या तांत्रिकांची तंत्र राजधानी. आजही तिथे जास्त काही फॅसिलिटी वगैरे नाही. इव्हन रोड सुद्धा तिथे नाहीये हां. जाण्यासाठी. पक्का डांबरी रस्ता म्हणतो आपण. इतका हं, तुटलेला तो एरिया आहे आणि ज्यावेळेस त्या ब्रह्मपुत्रा नदीला ज्यावेळेस आहे ना फ्लो येतो, म्हणजे पुराचं पाणी येतं, त्यावेळेस जवळ-जवळ 8-8, 15-15 दिवस त्या गावाशी संपर्क तुटलेला असतो. ओके. काहीच नाही त्या गावात म्हणजे पूर्ण अशी आता तरी ठीक आहे थोडं विकास झालेला आहे. पण अजून जर तुम्ही 20-25 वर्ष आधी गेले असते, तर तुम्हाला तिथे नेटवर्क सुद्धा मिळालं नसतं. पण ते गाव आजही पूर्ण जगामध्ये तांत्रिकांची तंत्र राजधानी ब्लॅक मॅजिकसाठी ओळखली जाते. आणि ओके. नेक्स्ट लेव्हलला तिथे ब्लॅक मॅजिक परफॉर्म केली जाते, की जगाच्या पाठीवरती ती कुठंच केली जात नाही. आणि त्यांचे असे काही पिढीजात अशा विद्या आहे, की ज्या मनुष्याला प्राण्यामध्ये, प्राण्याला मनुष्याच्या रूपामध्ये कन्व्हर्ट करून ते लोकं ठेवतात. ओके. असे अनेक लोकं बापरे! आहे, की जे त्या गावाचं नाव ऐकून तिथे गुरूच्या शोधात जातात. ओके. हं, की गुरूच्या शोधात शिकण्यासाठी किंवा ब्लॅक मॅजिक शिकण्यासाठी, तंत्र शिकण्यासाठी जर एखादा व्यक्ती गेला आणि तो जर नवखा असेल आणि त्याला काही माहिती नसेल, तर मोस्ट चान्सेस आहे, की तो मनुष्य परत कधी येणार नाही तिथून. आला तर त्या ओके. लोकांच्या मर्जीवर असतं. कारण की तिथे गेल्यानंतर ते लोकं कोंबडा, माकड वगैरे कबूतर कुठल्याही स्वरूपात तुम्हाला तिथे कैद करून ठेवतात. त्यांच्या जवळ ठेवतात. तुमच्या मनामधले जेवढं आत्तापर्यंत तुम्ही नॉलेज गेन केलेलं आहे, ते सर्व नॉलेज तुमच्याकडनं काढून घेतील आणि त्यांना ज्यावेळेस वाटेल 10, 15, 20 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा रिलीज केलं जाईल आणि तुम्हाला रिलीज केल्यानंतर तुम्ही अशा स्टेट ऑफ माइंडमध्ये असाल, की ज्यावेळेस म्हणजे 10 वर्षापूर्वी तुम्ही जसे होता, हं, अगदी तशाच परिस्थितीत तुम्ही तिथे आलेले असाल. 20-25 वर्षाचा मधला जो टाईम पिरियड असेल, त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीला आणि मेंटलीला कुठेच झालेला नसेल आणि हं, तुम्हाला ते लक्षात पण नाही राहणार, की आपण हे 10 वर्ष कुठे होतो. ज्या हं. ठिकाणी तुम्ही शेवट त्या गावात एंटर केलेला असेल, तेवढीच गोष्ट तुमच्या मेमरीमध्ये असेल. हो. आम्ही त्या गावात गेलो. त्या गावात जाण्यासाठी साधारण तुम्हाला 3 ते 4 वेगवेगळे मार्ग घ्यावे लागतात. बस, ट्रेन आणि एका लिमिट नंतर आल्यानंतर एक ब्रह्मपुत्रा नदी येते. तिच्यात चढायचं. तिथला बोटवाला सुद्धा आपल्याला म्हणतो, जो आपल्याला घेऊन जाणारा असतो, तो पूर्ण आपल्याला माहिती देतो आणि त्याला खरं-खरं आपण सांगायचं असतं. जर आपण पहिल्यांदा गेलो असेल, की आम्ही इथून-इथून आलेलो आहे. आम्हाला काही विद्या वगैरे शिकायची नाही. आम्ही जस्ट फक्त तिथे बघण्याच्या हिशोबाने आलेलो आहे. एवढं हं. त्यांना सांगितल्यानंतर तो आपल्याला बरोबर तेवढ्याच भागात घेऊन जाईल, जेवढ्या भागामध्ये त्या गावकऱ्यांनी अलाऊ केलेलं आहे बाहेरच्या लोकांना येण्यासाठी. ओके. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तो तो स्वतः आपल्या सोबत असेल. आपण जाणार, फिरणार. तो 1-2 जागा आपल्याला दाखवेल आणि पुन्हा तोच माणूस आपल्याला बोटीमध्ये बसवून पुन्हा त्या बाजूला सोडेल. एंट्री हं, करतानाच ते 2 स्मशान येतात. हं, ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी आणि ते जागृत स्मशान आहे. जागृत स्मशान याचा अर्थ की त्या स्मशानाची निर्मिती झाल्यापासून आजतागायत तिथला अग्नी कधी थंड झालेला नाहीये. याला म्हणतात जागृत स्मशान आणि अशा ठिकाणी म्हणजे अशी अशी पॉवर ज्या स्मशानामध्ये असते, ते हं. स्मशान हे खूप पॉवरफुल स्मशान समजलं जातं. आता हिंदुस्थानामध्ये जसं आपण म्हणतो मणिकर्णिका घाट जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हो. मधला ते सुद्धा 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. एक स्मशान असून सुद्धा. हं, ओके. दुसरं हे काशीमधलं हरिश्चंद्र घाट. तिथे हं, राजा हरिश्चंद्रांनी सुद्धा डोम म्हणून काम केलेलं आहे. त्याच्या आयुष्याच्या काही काळासाठी तो म्हणजे जो अग्निडाग वगैरे देतो, स्मशान हं, सांभाळणारा जो केअरटेकर असतो त्याला डोम म्हणतात. हं. तर आणि ते त्याच्या नावानेच आहे.
राजा हरिश्चंद्र घाट म्हणतात त्याला. ते पण एक स्मशान आहे. तसं ओके. एक उज्जैनचं आहे, नाशिकचं आहे आणि एक तिथलं आहे. हं, तर तिथलं जे स्मशान आहे, त्या स्मशानातनंच तुम्हाला पुढे जाण्यासाठी रस्ता आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या दोन्ही किनारी एक हा कोपरा, एक दुसरा कोपरा दोन्ही हं, ठिकाणी ते स्मशान आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी एक रस्ता येतो. हं, तुम्ही ज्यावेळेस नदीला क्रॉस करतात, क्रॉस केल्यानंतर एक पायवाट लागते आणि त्या पायवाटेने जाऊन 5 ते 6 किलोमीटर तुम्हाला मुख्य वस्ती येते आणि हं. तिथून मागून गावाची हद्द सुरू होते आणि पूर्ण परिसर हा आसामच्या नॉर्थ ईस्टच्या जंगलांनी वेढलेला आहे आणि त्यामध्ये ते आहे. छोटे-छोटे असा पाडा येतो. आता हं. तिथे बऱ्यापैकी तिथे आर-सी-सी बांधकाम वगैरे झालंय. लोकांचे घरं आहे पक्के. लोकं टू व्हीलर यूज करतात. पण स्टिल आजही तो जो भाग आहे तो इतर याच्यापासून डिस्कनेक्ट आहे. ओके. हं, तिथे गेल्यानंतर संकेतजी प्रत्येक घरात ईच अँड एव्हरी घरामध्ये तुम्हाला तंत्रविद्येचा एक मास्टर तुम्हाला मिळेल. पण ते लोक कधीच सांगणार नाही तुम्हाला, की आम्हाला हं, कुठली मॅजिक येते, तुमच्याकडे कोणती सिद्धी आहे. आलं हं, लक्षात? तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या लोकांचे पशु बघायला मिळतील. कोंबड्या जसे आपण ग्रामीण हं, भागात गेलो लोकांच्या बकऱ्या असतात, कोंबड्या असतात, कुत्रा असतं. हं, हं, बैल असतो. असे प्राणी तुम्हाला त्यांच्या घरात बघायला मिळतील. तुम्ही एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर थोडा वेळ बसायचं आणि सहज लक्ष द्यायचं त्यांच्या जनावरांकडे. प्रत्येक जनावरामध्ये, त्या घरातल्या प्रत्येक जनावरामध्ये तुम्हाला काही ना काही डिफेक्ट आढळणार. म्हणजे तो ओके. काहीतरी डोळ्यांनी विद्रूप असेल, एखादा असेल, तो शरीराने म्हणजे एक बैल बघितला होता. पूर्ण डेव्हलप झालेला शरीराने, पण हाईट हं, त्याची खूप छोटी. सहसा अशी बैलं आपल्याकडे बघायला मिळत नाही. एक गाय मी तुम्हाला सांगतो, कुल्लूर नावाची एक गाय आहे केरळमध्ये. ती हं, फार तर 2.5 फुटाची वाढते. आता रीलमध्ये अनेक लोकं तिला घरात ठेवतात बघा ती एक छोटीशी हं, सारखी गाय असते. हं, पण ती हं, जातच तशी. अशा ह्याचा तिथे कंक्रेज जातीचा एक बैल बघितला मी. हं, जो जवळ-जवळ एखादा बैल 20-25 वर्षानंतर जसा होईल अडल्ट तसा. पण पाय पूर्ण त्याचे छोटे. म्हणजे हं, त्याचा खालचा भाग आणि वरचा भाग कुठेच असा मॅच होत नव्हता. हं, हं. आणि जर तुम्ही बघणार तर तिचा एक डोळा मनुष्यासारखा दिसतोय, एक डोळा मांजरीसारखा असेल. असा प्रत्येक प्राण्यामध्ये तिथे डिफेक्ट होता. हं. आणि ते मला काही काळानंतर कळालं, की आत्ता तुम्ही जे प्राणी बघितले ते एकेकाळचे पूर्वाश्रमीतले मनुष्य होते आणि ते आजही तिथे आहे. तर ह्या बापरे! लोकांनी त्यांना काय केलेलं आहे, ज्यावेळेस एखादा व्यक्ती तिथे येतो, तर हं, हे तांत्रिक काय करतात, की त्याला डायरेक्ट कुठल्याही प्राण्याच्या रूपात परावर्तित करतात आणि स्वतः जवळ ठेवतात आणि ज्यावेळेस त्यांची मर्जी होईल, त्यावेळेस हं. त्याला पुन्हा मुक्त केलं जाईल. असाच प्रकार स्वतः मत्स्येंद्रनाथांसोबत तिथे झालेला आहे. नवनाथांचे जे गुरु आहे, हां. नवनाथांचे सर्वात मुख्य जे आहे, नवनाथ पोथीसार संग्रह जर तुम्ही वाचाल, तर या नवनाथांचे जे गुरु आहे, हं, मच्छिंद्रनाथ ज्यांना म्हणतो, हे काही काळ कैदेत होते कामरूप नगरामध्ये. कामरूप नगर म्हणजे कोणतं, की ज्याला हं, आज आपण आसाम हे राज्य म्हणतो. याला जुन्या काळामध्ये कामरूप हं, नगर म्हणतात आणि त्या ठिकाणी फक्त लेडीज तांत्रिक ज्या असायच्या यांचा सर्व तो प्रदेश होता. त्या ठिकाणी कुठलाही एक काळ हं, असा होता, की तिथे पुरुष पुरुष मंडळींना प्रवेश नव्हता. प्रवेश वर्जित होता. की जर हं. त्या ठिकाणी कुठल्या पुरुषाने प्रवेश केला, तर तो पुन्हा कधी रिटर्न येत नव्हता. अशी त्याची मान्यता आहे. आणि नवनाथ जे होते, ओके. मत्स्येंद्रनाथ हा एक तांत्रिक कल्ट आहे ॲक्चुअली. तंत्रमंत्राशी हा हं. रिलेट आहे. कारण नवनाथांची जी अच्छा. नवनाथांची जी कुलस्वामिनी नाथ संप्रदायाची या 2 आहे. एक हिंगलाज माता आणि दुसरी आहे सप्तशृंगी नाशिक गडी. हं. गडावरची जी देवी. तर सप्तशृंगी गडावरती देवीने मत्स्येंद्रनाथांना शाबर मंत्राचा, शाबर विद्येची दीक्षा दिली. ओके. जर तुम्ही ओके. सप्तशृंगी गडावरती गेलात, तर तो जो गडाचा जो डोंगर आहे, ज्या ठिकाणी ते मंदिर आहे, हं. असं मान्यता आहे, की शाबर विद्येचं एक झाड त्या ठिकाणी आजही आहे. एक झाड आहे अच्छा. ओके. पण ते प्रत्येकाला दिसत नाही. हं, जो एक नाथ संप्रदायातला उच्च दर्जाचा तांत्रिक आहे, त्यालाच फक्त ते दिसतं हं, अशी मान्यता आहे. आणि त्या झाडावर त्या डोंगरावर आजही 3 गोष्टींना प्रवेश नाहीये. एक म्हणजे कावळा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. काग. हं. दुसरी गोष्ट सागाचे झाड तुम्हाला त्या डोंगरावर बघायला मिळणार नाही. तो डोंगर सोडला तर त्या ओके. प्रदेशातल्या प्रत्येक डोंगरावर तुम्हाला सागाची वनस्पती दिसेल. आणि तिसरी गोष्ट आहे हं, नाग. ओके. हं. सप्तशृंगी मंदिर ज्या डोंगरावरती आहे त्या ठिकाणी नाग, ताग आणि कावळा या 3 गोष्टींना हं, प्रवेश वर्जित आहे. तिथून हं, मत्स्येंद्रनाथ पूर्ण भारत भ्रमण करता वेगवेगळ्या सिद्धी मिळवत शेवटी कामरूप नगर म्हणजे ज्याला आज आसाम म्हणतो, या आसामपर्यंत ते पोहोचले. हं, आणि मध्ये हं, पोहोचल्यानंतर तिथल्या
स्त्री तांत्रिकांनी त्यांना वशमध्ये केलं आणि ते विसरले. त्यांना स्वतःच्या याचा विसर पडला, की आपण स्वतः एक योगी आहोत आणि योगी असल्यामुळे आपण संसार वगैरे याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये हं, सुद्धा मत्स्यनाथांच्या एवढ्या उंचीचा जो साधक होता, तो तिथे लग्न करून हं. स्थायिक झाला आणि स्वतःचे संसार तिथे करायला लागले. आणि का तर तिथे त्या ज्या अच्छा. स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांनी त्यांच्या मनावरती संमोहन केलं आणि त्यांना हं, या सर्व परिस्थितीमध्ये कैद ठेवलं. त्यांचा जो हं, मच्छिंद्रनाथांचा जो शिष्य होता, ज्यांना पूर्ण देश गोरक्षनाथ म्हणून ओळखतात, त्यांना ती गोष्ट समजली, हं, की माझ्या गुरुला अशा-अशा ठिकाणी त्या स्त्रियांनी त्यांच्या मंत्रशक्तीने कैद करून ठेवलं आणि आपल्या गुरुची मुक्ती हं. करण्यासाठी गुरु गोरक्षनाथ हे कामरूप नगरामध्ये दाखल झाले आणि दाखल झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा वेश बदललेला होता. त्यांना माहिती होतं, की या ठिकाणी आपण गेलो तर माझ्या गुरुला जर त्यांनी बंदिस्त केलेले तर अर्थात मला बंदिस्त हं, करतील म्हणून त्यांनी स्वतःचं एक रूप बदललं आणि मग त्या पुन्हा हं. आपल्या गुरुला आवाज देत होते ते. त्या नाथ संप्रदायामध्ये एक घोषणा आहे, "आगे आगे गोरख जागे, अलख निकट." हं, जो हं. शब्द आपण म्हणतो ना, तर ते त्यांचा जो गुरु असायचा, आजही त्यांना आपल्या महाराष्ट्रात कानफाट्या म्हणतात. कानफाट्या गोसावी आणि त्यांच्याकडे अच्छा. शिंगी असते म्हणजे जनावरांचा जो शिंग असतो, तो पोखरून एक हो, वाद्य तयार केलेलं असतं आणि दुसरी बैलाच्या गळ्यामध्ये जे एक घंटा बांधतो ना घुंगरूची, ती एक हो. घुंगरूची घंटा त्यांच्याकडे कायम असते. काळ्या दोऱ्यामध्ये त्यांनी ती बांधलेली असते इथून कमरेला हं. तुट्यासारखी आणि तो जो घुंगरू असतो तो त्याच्या पायाजवळ असतो. ज्यावेळेस तो चालतो, तो तर हां. त्या पायाच्या ह्याच्यातनं तो आवाज येतो. तर ज्यावेळेस गोरक्षनाथ ओके. तिथे घुसले, तर त्या घुंगरूतनं तो हं, आवाज यायला लागला. की तुम्ही कुठे? बरोबर? तर त्या हं, घुंगरूचा आवाज ज्यावेळेस मत्स्यनाथांना कळाला, तर त्यांच्या अंतर्मनाला त्यांच्या गुरुत्वाची जाणीव तिथे उत्पन्न झाली आणि हे एक हं, उदाहरण आहे, की जिथे शिष्याने आपल्या गुरुला गुरुत्वाची जाणीव करून दिली पुन्हा. असं ते ठिकाणचा तो हं, प्रसंग आहे. आणि त्या ठिकाणी "आगे आगे गोरख जागे" असं जे म्हणता ना, की "जाग मच्छिंदर गोरख आया." म्हणजे ते एका विस्मृतीत गेलेले हं. होते मच्छिंद्रनाथ. त्यांना पुन्हा त्यांच्या ठिकाणी त्यांचं ते जे काय म्हणतात त्याला आपण, आत्मस्फूर्ती जागृत करण्याचं काम तिथे गोरक्षनाथांनी केलं आणि तिथून आपल्या गुरुची मुक्तता करून ते पुन्हा माघारी घेऊन आले. सावरगावमध्ये हं. नाथांची समाधी ओके. अच्छा. ती जागाच अशी आहे, की त्या ठिकाणी नवनाथ सुद्धा चॅलेंज देऊ शकत नव्हते तांत्रिकांना. आणि तिथे ते कामरूप हं, नगर म्हणजे स्त्री राज्य आहे ते. तिथे पूर्णपणे हं, वेगवेगळ्या स्त्रियांच्या, मोठ्या-मोठ्या स्त्रियांची ती भूमी राहिलेली. एक प्रसंग आपल्याला मुघलांच्या इतिहासामध्ये एक रेफरन्स असा मिळतो, की अकबराने एक सेना आसामच्या दिशेला पाठवली होती. तिथल्या एका राजाला कैद करण्यासाठी एक स्वारीला पाठवली होती. साधारण एका हं, रात्रीतनं तिथे 1.5 लाख पायदळ घोडे, कॅव्हलरी रेजिमेंट ज्याला म्हणतो, 2 दल असतात. पायदळ हं, असताना एक कॅव्हलरी फोर्स असते. कॅव्हलरी म्हणजे घोडदळ, अश्वदल. हां. तर असं ते 1,00,000चं पूर्ण सैन्य होतं. याच्यामध्ये 50,000 हे पायदळ होते आणि 50,000 हे अश्वावर बसलेले सैन्य होतं. तर ही गोष्ट त्या हं. गावामधल्या त्यावेळेस आता ही गोष्ट साधारण 15व्या शतकातली समजू शकतो आपण. सन 1500 याच्यातली. कारण की अकबराचा टाईम पिरियड तोच होता. तर ज्यावेळेस कळालं तिथल्या मायुंगमधल्या लोकांना, की अशी-अशी एक फोर्स आपल्या गावाच्या दिशेने येते, तर आपल्याला इथे थांबवायला हं, हवं. तर त्यावेळेस त्या गावातल्या लोकांनी एक इनव्हिजिबल भिंत त्या गावाच्या भोवती तयार केली. ज्याला आज आपण हं. जसं इस्रायलवर आता कुठूनही रॉकेट आल्यानंतर ते हवेतल्या हवेत डिटेक्ट करून ते मारलं जातं. आयर्न डोम नावाची एक डोम असतो, पण तो डोळ्यांना दिसत नाही. हं. दिसत आयर्न नाही. डोम हं, आता ती टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो इस्रायलमध्ये वगैरे आहे. तर तशा हं, प्रकारची एक त्यांनी तांत्रिक स्वरूपात एक कवच त्या गावावर निर्माण केलं. ओके. त्या हं. इनव्हिजिबल भिंत होती. त्या भिंतीच्या गावाच्या वेशीच्या आत कोणीही आला, तर दुसऱ्याच मिनिटाला तो गायब व्हायचा. असं इतिहासामध्ये आजही आहे, की ते आसामच्या जंगलामध्ये 1,00,000 सैन्य कुठे गेलं, ते आजही कोणाला माहिती नाही. हां. इव्हन त्यांचे याचा उल्लेख आहे. हो, त्याचे उल्लेख आहे. तुम्ही जर थोडे शोधलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल, हां. की एक मोहीम अकबराने त्याच्या राज्यामध्ये अशी घडवली होती, की त्यांनी आसाममध्ये एक फोर्स पाठवली होती. ती फोर्स पुन्हा कधी परत आलेली नाहीये. बरं आली अच्छा. आली तर नाहीच, पण इव्हन कुठेतरी त्याचे आर्किओलॉजिकल रेकॉर्ड्स आपल्याला मिळतील, बरोबर? त्यांची हं, काहीतरी हं, वस्तू आपल्याला मिळेल.
त्यांचे अवशेष मिळतील, हड्डी मिळतील, दात मिळतील, त्यांनी वापरत असलेले काहीतरी शस्त्र वगैरे तरी सापडायला पाहिजे. तर तिथे हं, आजही नोंद आहे, की ते तिथपर्यंत गेले, पण तिथून पुढचा त्यांचा काहीच रेकॉर्ड नाही. तिथून ते पूर्ण हं, लष्कर गायब झालं. आणि ब्रिटिश हं. सुद्धा ज्यावेळेस भारतात होते, ब्रिटिशांनी सुद्धा त्या त्या एरियामध्ये जायला कधी पूर्णपणे ऑक्युपाईड किंवा कॅप्चर करू शकले नाही. कारण की त्या ठिकाणी हं. जागाच अशी होती किंवा ते लोकच असे की त्या ठिकाणी तुम्ही चॅलेंज नाही करू शकत त्या गोष्टीत आणि ती गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली संकेतजी. आता गंमत अशी त्या जागेचं नाव त्या गावाला म्हणतात मायोंग. ओके. हं, त्या मायोंगमध्ये सुद्धा अजून एक दुसरी जागा आहे बुढा मायोंग. ओके. बुढा या हं, शब्दाचा अर्थ तिथे घेतात की जुना. अशा शब्दात ते घेतात. हं. तसं आपण म्हणतो की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. बुढा हो. मायोंग म्हणून तिथे एक जागा आहे. त्याच गावामध्ये एक कोर एरिया आहे. तो एरिया आजही सामान्य जनतेपासून नॉन ॲक्सेसिबल आहे. तिथे प्रत्येक जण जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत? तर त्याचं कारण हं. असं आहे, की ते त्या गावाचं एनर्जी पॉइंट आहे. ती केंद्रशक्ती आहे तिथे. त्या एका जागेमध्ये ओके. जंगलाच्या आतमध्ये एक मंदिर आहे. ते मंदिर आहे 62 योगिनींचं मंदिर. ओके. फार हं. हिंदुस्थानामध्ये 62 योगिनींचे फार कमी मंदिरं आपल्याला मिळतील. जुनी संसद भवन जर तुम्ही बघितले असेल, जुनी 500ची नोटीवरती एक जुन्या संसद भवनचं चित्र आपल्याला बघायला मिळतं बघ हो. इमारतीचं. ती गोल हं. आकारामध्ये ती इमारत होती. ही डिझाइन ज्या गोष्टीवरनं उचलली ते 62 योगिनी मंदिर. आजही तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेला तर तिथे तुम्हाला एक मिळेल. हं. तर साऊथमध्ये एक मंदिर आहे. हे सहसा गोल स्वरूपाचं मंदिर असतं. ओके. हे असं त्याला हं. छप्पर वगैरे काहीच नसतं. ओके. फक्त हं. गोल असतं, ओपन टू स्काय असतं आणि त्या मंदिराच्या सराउंडिंग ओके 62 वेगवेगळ्या देवींचे स्वरूपं असतात. त्याच्यामध्ये दशमहाविद्या असतील. अच्छा. म्हणजे त्या अशा देवी की ज्यांची उपासना आम्ही करू शकत नाही. मातंगी असेल, वराही हं. असेल, प्रत्येक म्हणजे जशी गणपती आहे, तसं गणपतीचा एक लेडीज हं. फॉर्म आहे विनायकी म्हणून. आणि या सर्व ज्या आहे, अच्छा. या सर्व तांत्रिक स्वरूपाच्या देवता आहे. जसं विष्णू वराह हं. अवतार आपण बघतो. ओके. तर हो. साऊथमध्ये पंजुर्ली वगैरे जे दैव भूताकोला वगैरे केला जातं, त्याच्यामध्ये तो वराहाचा मस्तक हं. धारण करून त्याच्या अंगामध्ये ते हो. संचारतं. तर वराह हा दश अवतारांपैकी आपण म्हणतो दुसरा अवतार आहे विष्णूचा. तर तसा हं. वराहाच्या याच्यामध्ये लेडीज फॉर्म विष्णूचा जर कोणता असेल तर ती वराही आहे. ओके. जसं ओके. नरसिंह हा पुरुष देवता आहे, तसं नरसिंही हं. नावाची सुद्धा एक देवता आहे, ती लेडीज देवता आहे. प्रत्येक देवताचा हं. एक लेडीज फॉर्मच्या स्वरूपात तिथे त्यांची मूर्ती स्थापन केलेली आणि अशा या 64 आहे, त्यांना योगिनी म्हणतात, त्यांना 64 योगिनी म्हणतात. आणि ह्या ज्या देवता आहे, या खास करून फक्त तांत्रिक आणि अ, अ, तांत्रिक स्वरूपाच्या त्या देवता आहे. यांची उपासना सुद्धा हं. एकेकाळी त्याच फॉर्ममध्ये केली जायची. तर गंमत हं. अशी की ते बुढा मायोंगमध्ये त्या जंगलामध्ये 64 योगिनीचं एक रहस्यमय मंदिर आहे. तिथे प्रत्येक जण जाऊ शकत नाही. बरोबर? आता त्या हं. गावाच्या मेन ठिकाणी जाण्याचं साध्या गावामध्ये जरी एंट्री करायची असेल, तरी तुम्हाला काय प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. तर हो. ही जागा जी आहे ती त्याच्यापेक्षा सुद्धा आतमध्ये रहस्यमय म्हणजे तिथले लोकं स्वतः तिथे जात नाही. ओके. तर तो हं. आहे त्या गावाचा एनर्जी पॉइंट. ते त्या हं. मंदिराच्या सेंट्रल भागात शिव परिवाराची एक मूर्ती आहे. शिव परिवार जर तुम्ही म्हणशाल शिव पंचायतन ज्याला म्हणतात. शंकर, हं. पार्वती, गणपती, स्कंद म्हणजे कार्तिकेय. ओके. हं. आणि या सर्वांचे वाहनं म्हणजे शंकराचं वाहन नंदी, देवीचं वाहन असेल सिंह, उंदीर आणि मोर. हं. हे सर्व या फॅमिलीचं वाहन आणि याचे धारण करते. असं एक परिवाराची मूर्ती हं. शिव आहे. शिवाच्या डाव्या मांडीवर वाम मार्गावर डाव्या मांडीवरती पार्वती आहे. दुसऱ्या हं. उजव्या मांडीवरती गणपती आहे आणि मागच्या खांद्यावर म्हणजे या खांद्यावरती स्कंद घेतलेला आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेयला धारण केले हं. आणि हे 5ही ज्या मूर्त्या आहे, या सर्व तांत्रिक स्वरूपाच्या आहे. ओके. सहसा शंकराची हं. मूर्ती तुला बघायला मिळणार नाही. आपल्याला बघायला मिळणार नाही. नाही. आणि त्यातल्या त्यात तांत्रिक स्वरूपाचा जो शिव असतो, म्हणजे त्याचे केनाईन दातं, हं. व्हॅम्पायर सारखे दातं आहे, चेहरा पूर्ण विद्रूप आहे. जी त्रिश हो. बापरे! जी त्रिशूल आहे, ती त्रिशूल सुद्धा एक जशी आपण मंदिरांमध्ये बघतो ना अशी कर्व आणि मध्ये एक दांडा हां. तशी नाही, एक साधा शूल आहे. शूल म्हणजे काट्यासारखा असं शस्त्र धारण केलेलं. तिघंच्या तिघं जे आहे 5ही जण त्याच्यामध्ये शिव, पार्वती, म्हणजे 4 स्कंद जण. हे हं. तांत्रिक स्वरूपात आहे तिथे. प्रत्येकाचे ते हं. वेगवेगळे
आणि प्रत्येकाची एनर्जी वेगळी. गणपती सुद्धा जो तिथे आहे तो उच्छिष्ट गणपती आहे. गणपतीमध्ये सुद्धा एक हं, प्रकारे उच्छिष्ट गणपती किंवा तांडव गणपती किंवा तांत्रिक गणपती सर्व या गोष्टींसाठी समर्पित असलेला देवता. या ही मुख्य मूर्ती त्या ठिकाणी. ओके. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला अष्टकोनी कुंड आहे. जर हं. त्र्यंबकेश्वरमध्ये कधी आला असेल, तर आपण कुशावर्त कुंड बघतो बघा त्या मंदिराच्या मागच्या बाजूला हो, हो. कुशावर्त कुंड. हो. अगदी तशाच बनावटीचं पण छोटं असलेलं एक स्क्वेअर 8 दल आहे त्याला असे 8 हं, अष्टकोनी ज्याला म्हणता येईल. शिवाजी महाराजांच्या मुद्रा जर हं, बघितली ना, तिला जेवढे कर्व आहे, ते अष्टकोन आहे. अष्टकोनी कुंड आहे हं. सरोवर. त्या सरोवराला जवळ-जवळ अशा खाली बावडीसारख्या पायऱ्या जातात संकेतजी. ओके. हं. आणि ओके. तुम्ही जर त्या कुंडाकडे बघाल, तर तुम्हाला फक्त 5 ते 6 पायऱ्या व्हिजिबल होतील. बाकी सर्व पाण्याच्या आतमध्ये खोल-खोल जातात. खाली आहेत. ओके. हं, पाण्याचा कुठलाही सोर्स नेमकी ते पाणी येतं कुठून आहे, कोणालाही माहिती नाही. ओके. ते कुंड हं, कधी पावसाने ओव्हरफ्लो पण नाही होणार. तुम्हाला सुरुवातीच्या त्या 6च हं, पायऱ्या दिसतील. तुम्ही किती उपसलं, 7वी पायरी तुम्हाला दिसणार, हं. पण पायऱ्या आहे खाली नाही. जाणाऱ्या. ओके. हं, तर त्या कुंडाची खासियत अशी आहे, की त्या प्रत्येक पायरीवर इन्स्क्रिप्शन कोरलेलं आहे कार्विंगने. जुन्या काळी अच्छा. शारदा लिपी नावाची एक लिपी होती, जी आज पूर्णपणे हं, संपलेली आहे. म्हणजे ती फक्त एक हं, जर तुम्ही काश्मीरमधले जुने स्क्रिप्ट शोधाल, हातांनी लिहिलेल्या जुन्या स्क्रिप्ट हं, होत्या. तर तिथे ती शारदा लिपी तुम्हाला वाचायला मिळेल. ती संपलेली लँग्वेज आहे. ती आता कोणी यूज करत नाही शक्यतो. शारदा हं. लिपी, देवनागरी लिपी, बंगाली लिपी या लिपींमध्ये जुने असे मंत्र तिथे कोरलेले त्या पायऱ्यांवरती. हो. पायऱ्यांवर. आणि हं, हे मंत्र कसले काय आहे, हे आजपर्यंत कोणी तिला पूर्ण डिकोड करू शकलेले नाही. पण अशी मान्यता आहे, की ही प्राचीन हं, तांत्रिक मंत्र आहे आणि त्या मंत्रांच्या स्वरूपाने तिथे त्यांनी जलदेवतेला कैद करून ठेवलेलं आहे. ओके. हं, जोपर्यंत ते मंत्र त्या पायऱ्यांवरती असतील, त्या प्रभावाने इथे पाण्याचा कधी अकाल येणार नाही किंवा ते ओव्हरफ्लो नाही होणार. हं, अधिकचं पाणी पडून ते कधी ओव्हरफ्लो पण नाही होणार. त्या पाण्याच्या शक्तीला ते हं. धरून ठेवलेलं आहे आणि त्या प्रत्येक पायरीवरती चारही बाजूला प्रत्येक वेगवेगळ्या पायरींवरती वेगवेगळ्या स्टेजचे मंत्र तिथे तुम्हाला वाचायला बघायला मिळतील. ओके. हं. त्या ठिकाणी पुढचं जे मंदिर आहे ते 62 योगिनी मंदिर आणि त्याच्या सेंटर पॉइंटला शिव परिवाराची ती मूर्ती. ओके. आता हं. त्या ठिकाणी जाऊ का देत नाही? कारण की ती जागा अशी आहे की त्या ठिकाणी एकेकाळी दर 15 दिवसाला नरबली दिला जायचा आणि आजही तिथे माझ्या मते तिथे तो प्रकार चालतो संकेतजी. आणि तिथे जे जसं मागे तुम्हाला सांगितलं पंचमहाबली 5 वेगवेगळ्या प्राण्यांचा बळी दिला जातो. मागे पण च्या हं, सेशनमध्ये ज्यावेळेस आपला भैरवचा विषय चालू होता, एक ओझरचा उल्लेख कामाख्या क्षेत्राचा होता. कामाख्या मठाच्या जर हं, तुम्ही दक्षिण दिशेला गेले, तर तुम्हाला एक यज्ञशाळा मिळेल आणि एक बळीशाळा मिळेल. आजही तिथे दिवसाला हं. कमीत कमी शेकडो त्यांची तिथे बळी दिला आजही जातो. आणि हे सुद्धा गाव त्याच्याच मागच्या ओके. बाजूला असल्यामुळे इथे सुद्धा ह्या प्रकार मोठ्या प्रमाणे जातो. पण आज सुदैवाने हं, ती गोष्ट अनअक्सेसेबल आहे. तिथे कोणाला जाऊ दिलं जात हं. नाही. ही तुम्हाला मॅप तो बुडामुळे. कदाचित मिळाली तर मिळेल. पण इंटरनेटवर पण हं, तुम्हाला तिथली इन्फॉर्मेशन जास्त मिळणार नाही. पण आजही त्या गावामध्ये असे लोकं आहेत, की जे अनेक म्हणजे महाभारत काळापासनं त्या हिडिंबा राक्षस, तिचे वडील, ही जी परंपरा होती, हं, हं, हं. ती परंपरा गुरु शिष्य परंपरेच्या म्हणजे मौखिक परंपरेच्या माध्यमातनं कुठलीही इन्स्क्रिप्शन वगैरे लिहून ठेवलेली नाहीये. एका दुसऱ्या नाहीये. पिढीला देत ते ज्ञान असं दिलेलं आहे. आणि तिथे तंत्र आता त्या लेव्हलला फॉर्म झालेलं आहे, की तसा तंत्र तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे बघायला मिळणार नाही. इव्हन कालिया माता नावाची ओके. एक विद्या आहे. ती विद्या सुद्धा तिथून तयार झालेली. म्हणजे असं आहे, कालिया म्हणजे अच्छा. एक मसान क्रिया असते. मसान पेटवणं ज्याला हं. आपण म्हणतो. तो जसा जीवाचा एक दगड असतो बघा, आपण तो दशक्रिया विधीपर्यंत आवरून ठेवतो, ज्याच्यावर तो हां, हां. हो, हो. जो दगड असतो ना, त्या दगडावरनं तो दगड ताब्यात घेऊन तुम्ही त्या दगडाच्या माध्यमातून पूर्ण स्मशान जागृत करू शकतात आणि जी स्मशान देवता असते, प्रत्येक वास्तू देवता असते, जशी आपल्या हं, घरात हं, ग्रामदेवता असते, वास्तुदेवता असते, कुलदेवता असते, तशी स्मशान देवता असते. हं, ओके. तुम्ही एखाद्या हं, स्मशानामध्ये जर साधना करण्यासाठी बसले असाल, तर तुम्हाला सर्वात पहिले त्या स्मशान देवतेची परवानगी घेणं अनिवार्य असतं. त्याला तुम्हाला हं, ऑफरिंग द्यावी लागेल. त्याच्यावरची एक विद्या येते कालिया मसान म्हणून. हा एक रेग्युलर मसान हं, जागवणं आत्ता हे जे तुम्हाला सांगितलं आणि एक कालिया मसान जी आहे ती मायोंगमधली विद्या आहे. आजही कालिया मसान हं, जर कालिया मसानची विद्या मी जर एखाद्यावर केली,
तर तिला सुद्धा टाईम पिरियड हं, असतो 72 तासामध्ये ती तिचा रिझल्ट दाखवते आणि त्याचा काट काहीच नाहीये. हं, काट फक्त एकच आहे, की ज्या हं, व्यक्तीने ते मसान सोडलेलं आहे तुमच्यावर तोच ती रिटर्न बोलवू शकतो. आलं हं, असे व्हेरियस फॉर्मच्या विद्या तिथे आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हं. सांगायची आहे. त्या ठिकाणी जगाच्या पाठीवरती एकमेव असं तंत्राला समर्पित असं म्युझियम आहे आसाममध्ये, मायोंगमध्ये. तिथे अच्छा. हां. आणि ते सरकारने बांधलंय हं, गव्हर्नमेंट ऑफ आसाम. हां. त्यांनी ती बिल्डिंग इस्टॅब्लिश केलेली आहे आणि तिथे त्यांनी म्हणजे वस्तू संग्रहालय, रिसर्च सेंटर आणि अ, एक अशी स्मारक इमारत तिथे बनवलेली. त्याच्यामध्ये तुम्ही जर गेले, एकदम छोटी तिला हं, म्हणजे स्मारकही नाही म्हणता येणार. एक बिल्डिंग आहे, सरकारी बिल्डिंग 3 हं, मजल्याची, 2 मजल्याची. एक पुढे गार्डन आहे आणि फाटक आहे हं. तिथं. ना कुठला हां. सिक्युरिटी गार्ड ना काही, फक्त एखादा केअरटेकर असेल तिथे त्या बिल्डिंगमधला. आणि तुम्ही जाशाल तर हां, स्वतःच्या हाताने तुम्हाला फाटक बाजूला करावं लागेल लाकडाचं आणि सरळ त्या बिल्डिंगमध्ये हं. चालत जाल तुम्ही. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चारी बाजूला तिथे वेगवेगळ्या प्राण्यांचे मस्तकं, प्रिझर्व्ह केलेले ॲनिमल, हँड स्क्रिप्ट, त्यात हं. इतिहासांमध्ये रुमाल नावाचा एक शब्द आहे बघा. ते इतिहासाचा अभ्यास करतात. रुमाल म्हणजे डॉक्युमेंट असतात हाताने लिहिलेले इन्स्क्रिप्शन. ओके. रोज आपल्या ओके. आपल्या दरबारामध्ये काय घडणार आहे, तर त्याची जे लिहून ठेवलं जायचं आणि ते ज्या ठिकाणी रेकॉर्ड केला जायचा त्याला म्हणतात दप्तरी रुमाल. रुमाल. जसं पेशवे रुमाल ओके. वगैरे म्हणतो. असे हँडस्क्रिप्ट हं. रुमाल अगदी जुने-जुने त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला हं, मिळतील. हं. इव्हन 1-2 डॉक्युमेंटरी पण आलेले आहेत. त्या डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील बघा तिथे कुठल्या-कुठल्या प्रकारचे इन्स्क्रिप्शन आहे. बंगाली भाषेतल्या, हं. शारदा भाषेतल्या, संस्कृत भाषेतल्या, ब्राह्मी लिपीतल्या असे तुम्हाला इन्स्क्रिप्शन बघायला मिळतील. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहे. जसं आपल्याकडे लिंबू, मिरची अशा गोष्टींचा यूज करून ब्लॅक मॅजिक केलं जातं. तिथे तिथल्या लोकांना लिंबू आणि मिरची या गोष्टींची गरजच पडत नाही. तिथे सर्वात जास्त वनस्पती, जंगलातल्या ज्या हं, वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राणी, प्रत्येक प्राण्याला हं. जसं आपल्या मनुष्यामध्ये प्रत्येक प्राण्याची म्हणजे प्रत्येक मनुष्याचं नाव असतं. त्या नावाप्रमाणे त्याची कुंडली असते. फिंगरप्रिंट्स युनिक असतात. कुंडली युनिक असते. हो. तुमची स्वतःची एक रास असते. त्या राशीचा एक स्वामी हं, ग्रह असतो आणि त्या ग्रहानुसार तुमची स्वभावाची एक प्रकृती तयार झालेली असते. ओके. हं, अगदी तसंच हं, प्राण्यांमध्ये सुद्धा आहे संकेतजी. जे बळीसाठी प्राणी यूज केले जातात, ते त्यांच्या खास हं, गुणधर्मानुसार यूज केले जातात आणि म्हणूनच त्यांची त्या ठिकाणी ती गोष्टीसाठी बळी दिला जातो. जसा प्राणी आहे, तर तशी हं, स्वभावाची तुम्हाला वनस्पती पण मिळेल. आलं लक्षात? जे हं, वनस्पतींमध्ये हं, सुद्धा आपण म्हणतो रज, तम आणि सत्व. सात्विक वनस्पती, हं, राजसिक वनस्पती आणि तामसिक वनस्पती असे 3 वर्गीकरण करायला मिळेल. बरोबर? जसं हं. कांदा, लसूण हे व्हेजिटेरियनच आहे, पण त्याला तामसिक स्वरूपात हो. गणलं जातं. आलं लक्षात? तर हं. तिथे जे आहे ना, तर वनस्पती आणि प्राणी यांचे कोलॅबोरेशन करून तंत्र केलं जातं. म्हणजे ज्या स्वभावाचा प्राणी आहे, त्या अच्छा. स्वभावाची वनस्पती असेल आणि या दोघांच्या हं, मिश्रणातनं एक प्रयोग केला जाईल. त्याला त्यांचे सेक्रेट हं, मंत्र असतात. त्या मंत्राच्या माध्यमातनं एक असा प्रयोग केला जाईल आणि तो सोडला जाईल एखाद्यावर किंवा त्याचा यूज केला जाईल. तर अशा या हं, वनस्पती, असे प्राणी ज्या गोष्टीसाठी यूज करतात, या सर्व प्राण्यांच्या बॉड्या, प्रिझर्व्हेटिव्ह, वनस्पती सर्वांचं ते हं, म्युझियम आहे. जगाच्या पाठीवर माझ्या मते विचक्राफ्ट म्युझियम ज्याला म्हणता येईल. हां. बाहेर इंग्लंड वगैरे या साइडला युरोपमध्ये तुम्हाला विचक्राफ्ट अँड म्युझियम तुम्हाला बघायला मिळेल. तिथे विचक्राफ्ट म्हणतात. हो. आपल्याकडे त्याला तंत्रमंत्र म्हणतात किंवा चेटकिनी ज्याला म्हणतात. हं. चेटकिनी जसा काढा बनवतात. चेटूक. तो जसं हं. नारायण धारपांचा तुम्ही कायम उल्लेख करतात. तर हो. तशा स्वरूपाचे जे वनस्पती वगैरे असतात त्या मटेरियल्स वगैरे त्याचं असतं. ते हं. म्युझियम आहे ना भारतातल्या माझ्या मते वन अँड ओन्ली एकमेव उदाहरण त्याला म्हणता येईल. ते त्या ठिकाणी आहे. जर कोणी जाणार असेल तर ओके. आयुष्यात नसलं तरी त्या म्युझियमला त्यांनी व्हिजिट करावी. बापरे! आणि काय सांगू तुम्हाला म्हणजे पहिला जो अनुभव तुम्ही जो सांगितला त्यातनं एक तर झलक दिसते, की तुम्ही इतिहास किती आवडतंय तुमच्यासाठी. पण त्यानंतर पण तुम्ही जेव्हा गूढ गोष्टींबद्दल सांगू लागलात आणि त्यातही तुमचं ज्ञान दिसून जे आलं, ते अफाट आहे खरंच. मी अचंबित झालो ते पाहून. कारण या गोष्टी मी रेअरली वाचलेत आणि जे काही ऐकलेत ते आपल्या सेशनमधून आणि तुमच्यासारख्या लोकांमुळे त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत असते आणि खरंच खूपच
दर्जेदार झाला हा पॉडकास्ट असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या प्रेक्षकांना देखील तो आवडला असेल याची मी खात्री देतो. तर मनापासून तुमचे खूप खूप आभार आणि इतका वेळ तुम्ही आमचं मनोरंजन केलंत. खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला आणि मनोज यांनी दिलेली ही माहिती याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.